हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा जन्म हो का भलते याती परे मिन चुके हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा नामा मने कमलापते हेची द्यावे पुढता पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताची या जुळून या कर चरणी ठेवी तो माता ठेवी तो माता परिस्वामी नंदी माझे पंढरीनाथा परिस्वामी नंदी माझे पंढरीनाथ चरणी ठेवी तो माथा ठेवी तो माथा परिस्वामी नंदी माझे पंढरीनाथा परिस्वामी नंदी माझे पंढरीनाथा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठाला आता वैवाशित पावना तिभासते पंचानन समाना तया श्रोत्याची चरणी जाना साष्टांग नमन करीतसो वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची चरणी जान साष्टांग नमन करीतसो
आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर आराका जी कीर्तनी वहिवा शीत लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसत असो परम विख्यात जो जान ब्रह्मयाचा सुतो नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नभाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठाला 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 आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा लोकत्रयंबुषयतो व्याप्तिर्जनभिताय जं कृतुं मासोत्तम मासे श्रावण मासे फलक्रिया सर्वस्थितेषु यां गिरिजापतयां सर्वस्थितेषु जाश्वनीलायां एकदन्तादिस्ततेव च विठाला 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 हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य शास्त्रमान्य संत शिरोमणी नामदेवराय यांचा मागणीपर प्रसंगातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या नामदेवरायांचा आहे. याचा विको कमी करा, याचा बेस कमी करा, एकदम साधा सुलभ सोपा गोड सासा मस्त आवाज द्या. देव तुमचं चांगलं करेल. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग नामदेवरायांचा आहे. या अभंगाद्वारे नामदेवराय ब्रह्मांडाच्या मालकासमोर एक मागणी मागतात. काला उद्याचे वारकरी संप्रदायाचा दंड काय? ही काही 4-2 अभंग पाठ करणाऱ्या नालायकाची जहागिरी नाही. हा अनादी कालापासून चालत आलेल्या सात्विक तात्विक सदाचारी पुण्यशील पावन अशा मर्मज्ञ वारकऱ्यांनी चालवलेली ही परंपरा. आणि या परंपरेचा व्यासंग असा आहे, वारकरी संप्रदायाचा दंडक आजच्या कीर्तनकारांनी मागणीपर अभंगावर बोलावं. त्या अनुषंगाने मागच्यांनी चालवत आलेली परंपरा आमच्यासारख्या छोट्याशा लोकांनी त्या परंपरेवर चालायचं असतं. हा संप्रदायाचा नियम आहे. त्या अनुषंगाने निवडलेला मागणीपर प्रसंगातील अभंग तो नामदेवरायांचा आहे. नामदेवराय या अभंगाद्वारे जगाच्या मालकासमोर मागणी मागतात. खरं तर मागणं हा संप्रदायाचा धर्म नाही. पण कोणी मागावं, किती मागावं, काय मागावं, कशाकरता मागावं हे ज्याला कळतंय त्याला संत म्हणतात. देवानं किती दिलं जरी मागतच राहतो त्याला माणसं म्हणतात. आणि अधिकारी लोकांना मागायला भाग पाडतो त्याला देव म्हणतात.
पण त्या देवाचंही न जुमानता आपल्या चौकटीची मर्यादा सोडत नाहीत त्यांना संत म्हणतात. त्याच्यापैकी एक नामदेवराय आहेत. विटेवरच्या मालकाला मागणी मागितली, हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित, जगदानंद कंद जगतपते भगवान पांडुरंग परेशा, मला तुमच्या पायाची सेवा देऊन टाका. भगवान प्रसन्न आहेत. नामा, हे नामदेवा, काहीतरी मागा ना आगळं वेगळं नकोय देवा, मला फक्त तुमच्या पायाची सेवा पाहिजे. पुन्हा काय पाहिजे? वास द्यावा पंढरीचा. देवा, तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर मला पंढरपुरातलं वास्तव्य पाहिजे. पुन्हा काय पाहिजे? सदा संग हरिदासाचा. निष्ठावंत वारकऱ्यांची मला संगती पाहिजे. चतुर आहे, विवेकाचं टोक आहे पंढरपुरातला मालक. मालकानं सांगितलं, नामदेवराय, तुम्हाला पंढरपुरात वास पाहिजे, माझ्या पायाची सेवा पाहिजे, निष्ठावंत संतांची संगती पाहिजे. याच्याकरता तुम्हाला शरीर मानवी असणं गरजेचं आहे. मग मानवी शरीर देत असताना जात आली, मग तुम्हाला जातीत कोण्या जन्माला घालू? नामदेवराय हुशार होते, विवेक होते, चतुर होते. नामदेवरायच्या लक्षात आलं असेल, या पवित्र भारत देशात अशा एकही जात नाही की त्या जातीत हरामखोर माणसं नाहीत. प्रत्येक जातीत नालायक माणसांची संख्या आहे, प्रत्येक जातीत हलकट माणसं आहेत, आणि प्रत्येक जातीत विवेकाचं टोक गाठलेली सात्विक सुद्धा लोक आहेत. मग ती जात कुठली असो. काही माणसं एखाद्या वेळेस एखाद्या मुसलमानाला नाव ठेवत असते, पण तिथेही सात्विक. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, सेना नाविजान विष्णुदास. मौ शिकणाऱ्याच्या कुळात सजन कसाया विकुलागे मास, माळ्या सावत्यासी खुरपू लागे. मुसलमानाच्या कुळात तो कसाई खाटकाच्या कुळात आहे. मुमीन तांबुळ्याच्या कुळात, पानं ऐकणाऱ्याच्या कुळात, मुसलमानाच्या कुळात जन्माला आलेला तो मुमीन. कारण एखाद्या जातीला नाव ठेवणं मला तरी वाटते आपली पात्रता नाही. प्रत्येक जातीत सात्विक माणसं आहेत, आणि प्रत्येक जातीत कोणी ना कोणी 4-2% तरी हलकट आहेत. म्हणून नामदेवरायच्या लक्षात आलं, देवा, मला जातीच्या बाबतीत काहीच सांगू नको. जन्म हो का भलते याती, परे मेन चुके हरिभक्ती. देवा, मला कुण्याही जातीत जन्माला घाल, एक लक्षात ठेव, मला मात्र वारकरी कर. नामा म्हणे कमलापती, हेची द्यावे पुढता पुढती. देवा, पुन्हा पुन्हा मला हेच देऊन टाक. काय? एक तर तुझ्या पायाची सेवा दे, पंढरपुरात वास्तव्य दे, संतांची संगती दे. हे सारखं सारखं मला पुन्हा पुन्हा हेच देत राह. असा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगावर बोलण्यापूर्वी मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने पुण्य पावन पवित्र पर्वणीवर चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानदान अन्नदान सोहळा वाघिरा ग्रामस्थांच्या वतीने गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद, प्रणाम. मला काही कोणाची नाव पाठ नाही, त्याबद्दल माफी असावी. गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना प्रणाम. आणि पाठही करायची नाही, मला काही इथली ग्रामपंचायत लढवायची नाही. कशाला पाठ करायचं आपल्याला, नकोय. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. परम पावन पर्व आहे. ज्या मासाला अधिष्ठान देवादिदेव भगवान शिवशंकराचा आहे,
मासामध्ये एक अनन्यसाधारण महत्त्व आलं. मार्गशीर्ष महिन्याला भगवान विष्णूचं अधिष्ठान. मासानाम मार्गशीर्षो, मालकांचं वाक्य आळंदीतल्या मालकांचं. आणि या मासाला काशीतल्या मालकांचं अधिष्ठान आहे. काशीतल्या मालकांचं इतकं मोठं नाविन्य भगवान शिवजीचं. तुम्ही पखवाज वाजित असताल गुरुजी, आमच्यासारख्या अल्पज्ञान्यांना कीर्तन करता येत असेल, तुम्हाला गाता येत असेल, ही सगळी काही कृपा आपल्यावर झाली असेल ती देवादिदेव भगवान शिवशंकराची कृपा आहे. कारण वारकरी संप्रदायाची स्थापना भगवान शिवशंकरानं केली. गिरगावचा बाळू सांगतो म्हणून ऐकायची नाही. एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव. शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, महादेव, दुर्गुणे महादेव, दुर्गुणे महादेव, दुर्गुणे महादेव. एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव, शिरोमणी महादेव. पैठणचे मालक सांगतात, वारकरी संप्रदायाची स्थापना शिरोमणी वैष्णव जर कोण असतील तर भगवान शिवशंकर आहेत. अशा या पवित्र मासात ज्याची परिसंगत आहे, आज पंचमी एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. सज्जनांनो, राजा परीक्षितीच्या पश्चात ज्याला तक्षक नावाच्या सर्पाचा दंश झाला, अशा राजा परीक्षिती या देशाला लाभलेला राजा, आई जितकं लेकरावर प्रेम करते इतकं अतूट प्रेम करणारा राजा परीक्षिती या देशाचा, या भारत देशाचा पवित्र राजा सर्पदंशाने मृत्यू पावला. म्हणून त्याच्या वंशातल्या माणसांनी सर्पयज्ञ केला. पण आजच्या तिथीला दोन साधू एकत्रित आले. त्या साधूंना एका सर्पाने प्रणाम केला. सांगितलं, गुरुदेव, राजापासनं आम्हाला वाचवा, सोडवा. आजच्या तिथीला सर्पसत्र बंद झालतं, म्हणून आजच्या या पवित्र तिथीला नागाची पूजा करत असतात. पंचमी म्हणून आजचा पर्वकाळ संबोधला. पुढेही फार सांगितलं असतं, पण मला अभंगावर बोलायचं आहे. विठाला विठाला विठाला, 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 विठाला. आमचे एक अनन्यसाधारण महत्त्व आपल्या संप्रदायामध्ये सणाला फार मोठं महत्त्व आहे. एका नालायक माणसाला मला उत्तर दिलं, काव म्हणे आपल्याकडे सण काही ठरलेले आहेत, ते म्हणे मोठी माणसं कधी चांगली पदार्थ खातात, गोरगरिबाला चांगली पदार्थ भेटावा, पुरणपोळ्या भेटावा, गोड गोड पदार्थ भेटावा, त्याच्याकरता सण काढे. म्हणलं, तुला मेल्याव मंदिरात मीठ लावून ठेवायला पाहिजे. अशा नालायक नियम सांगत असतो. नाही, आपल्याकडे गुरुजी अनन्यसाधारण महत्त्व आहे. अपाधो व्याप्तो भयः स्थितर्वायुर्सुवेगश्च यत्मित्यां भव जायते दिनत्रयं मासो भवा. या श्रावण मासाच्या प्रथम पंधरवाड्यात पर्वावर एक आपात नावाचा वायू भ्रमण करत असतो. हा वायू माणसाच्या शरीरावर अतिरेक करत असतो. कॅल्शियम म्हणत असतात, ते घट्ट करत असतो. म्हणून आजच्या दिवशी उकळलेली पदार्थ खात असतात. मागची लोक
शिकलेली नव्हती पण या गोष्टी जपत होती. आता फार शिकलेली असल ती कानवाट्या तळी ती आज उकळलेली पदार्थ खात असतात. म्हणून शरीरातल्या प्रत्येक इंद्रियाला त्याचा गोड अशा प्रकारचा फायदा होतो. फारसं काही नाही बोलत, मोजकं सांगतो. आणि मग त्याला त्या उकळलेली पदार्थ खाल्ल्याच्या नंतर अष्टांग सव्यावृत्तीत यावा म्हणून आजच्या दिवशी झोका खेळत असते. एक जण म्हणला अशा पंचमीच्या दिवशी असा पण करायचा, लोकायला झोके द्यायचे नाही. अशी काही उत्तर देणार आहेत, वाचून सांगत आहे म्हणलं. तसं नसतंय. या अष्टांगाची भवक्रिया आजच्या दिवशी लुप्तात जात असते. म्हणून आठीची आठी अंग हलावा याच्याकरता आज झोका खेळत असते. अशा परम पावन पंचमीचा पर्वकाळ या सप्ताहात येतो. एक अनन्यसाधारण महत्त्व या सणाला आहे. म्हणून या परंपरेला त्रिवार प्रणाम करतो. फार दिवसापासून चालत आलेली परंपरा असं आदरणीय जगदाळे गुरुजींनी सांगितलेलं आहे. तारखेच्या संदर्भात तुम्हा विश्वस्तांच्या वतीनं, गावकऱ्यांच्या वतीनं आदरणीय मृदंग क्षेत्रातलं महाराष्ट्राच्या मातीतलं एक नाविन्यपूर्ण रत्न, ज्यांच्या सानिध्यात शिकलेली मृदंग क्षेत्रातली रत्न या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक सप्ताहामध्ये ज्यांच्या हातापासून, ज्यांच्या कर्तव्यनिष्ठेतून, ज्यांच्या बुद्धीच्या बळावर गोड असं मृदंग क्षेत्रात नाविन्य कमवलेली विद्यार्थी आज मोठी मोठी महाराज ज्यांच्या सानिध्यात ती वावरतात, ही कृपा ज्या विद्यार्थ्यावर केली असे आदरणीय पंडित जगदाळे गुरुजी आहेत. त्यांनी तारखेच्या संदर्भात संपर्क केला. गावकऱ्यांच्या वतीनं स्वतःहून ते हजरसुद्धा राहिले. त्यांनाही धन्यवाद. मृदंग क्षेत्रात त्यांच्याच कुळात उत्पन्न झालेले त्यांचे सुपुत्र अत्यंत कमी वयामध्ये माशीच्या पिलांना पोहायचं शिकावं लागत नाही, एक अनुवंशिक गुण ज्यांना प्राप्त झाला असे आदरणीय हरिभक्तीपरायण त्यांचे सुपुत्र दिग्विजय एक छोटेसे प्रति गुरुजी म्हणावं लागेल त्यांना. खूप त्यांचं वाजवत असताना तो डंग, ते हातवारे, एक वेगळंच विस्तृतपणा हा प्रत्येकाला भगवंत विटेवरचा मालक वेगवेगळं देत असतो. ते त्यांना प्रदान केलं. त्यांनाही धन्यवाद. आदरणीय हरिभक्तीपरायण रोहित महाराज गुरुजींच्या सानिध्यात जे शिकले त्यांनाही धन्यवाद. गायन क्षेत्रातलं या परिसरातलं वैभव आमचे बिभीषण महाराज आहेत, कोकाटे महाराज, त्यांनाही धन्यवाद, प्रणाम. त्यांच्यासोबत चाल म्हणली वारकरी महाराज, बरोबर, माळकरी महाराज, त्यांनासुद्धा प्रणाम. इथे उभ्या असलेल्या तुळशीवाल्या काकूपासनं तर यापर्यंत मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या उपस्थित इथे कीर्तनकार, भागवतकार, रामायणाचार्य, माळकरी, वारकरी सर्वांना साष्टांग प्रणिपात करतो. आणि महत्त्वाचा विषय, या विश्वातला परमार्थ ज्यांच्यामुळं चालतो, कारण पक्वाद्याला किंमत ज्यांच्यामुळं मिळते, कीर्तनकाराला किंमत ज्यांच्यामुळं मिळते, गायकाला किंमत ज्यांच्यामुळं मिळते त्याला श्रोता म्हणतात. आणि या श्रोत्याला आळंदीतल्या मार्कांनी कथा कीर्तनातल्या श्रोत्यांना प्रत्यक्ष शंकर उपमा दिली. म्हणून आळंदीतल्या मालकांच्या उकोक्तीनुसार तुमच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. विठाला 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 विठाला. हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित, वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. नामदेवराय ब्रह्मांडाच्या मालकासमोर पायाची सेवा मागतात. विटेवरचे मालक उदार आहेत आणि आहे सुद्धा त्याच्याकडे द्यायला. तो जगाचा बाप आहे, जे मागितलं ते देऊ शकतो नामदेवरायला. पण नामदेवराय म्हणाले, प्रभू मला फक्त तुमच्या पायाची सेवा पाहिजे, याच्या व्यतिरिक्त काही नकोय. मालक स्वतःहून जवळ आले आणि नामदेवरायला विनंती केली, नामा तुझी प्रापंचिक परिस्थिती पाहिली तर फार गरिबीची आहे रे. नामदेवरायच्या घरातून चांदण्या दिसत होत्या. केळीवरी नारळी घर चंद्रमोळी, जान तसे आळी नामयाचे. नामदेवा, आकाशाकडे बघितलं तर आकाशातले तारे तुमच्या घरातून दिसतात नामा. जी प्रभू.
नामदेवा, हिवाळ्यातली उन्हाळ्यातली परिस्थिती सोडून दे रे नामा, पण पावसाळ्याच्या दिवसात तुझ्या घरात पाणी साचते. मला आठवतंय रे नामा, नामदेवरायाच्या घरात पाणी साचल्याच्या नंतर प्रत्येकाने बसायला दगड घेतला होता गुरुजी. अधिष्ठितम पाषाण, त्या काळातल्या कवीनं वर्णन केलं. नामदेवरायाची घरातली माणसं पावसाळ्याच्या दिवसात त्या छपरात पाणी साचल्यावर दगडावर बसत होती. नामा, मी बघितली रे तुझी परिस्थिती, मग तुला एखादा जर बंगला दिला तर? नकोय म्हणले बंगला मला. नामा, मी म्हणतोय तुला, देवा लक्षात घ्या, मी सत्सद विवेक बुद्धीनं विचार करून तुम्हाला मागतोय तितकं द्या. मी गाफील माणूस नाही, मी विचार करून मागतोय, जगाच्या मालकाला मागतोय, लक्ष्मीच्या पतीला मागतोय. प्रभू तुम्ही मला काही देताल, काही देताल, पण नकोय मला फक्त तुमच्या पायाची सेवा पाहिजे, याच्या व्यतिरिक्त काही नकोय देवा. भगवान नामदेवाला विचारतात, नामदेवा असं काय पडलं माझ्या पायात? एका ठिकाणी देहूतले मालक नमूद करतात, तुझे पायी सुख सर्व आहे. तुझे पायी सुख सर्व, तुझे पायी तुका मन काही न मागे आणि काय, तुका मन काही न मागे आणि काय, तुका म्हणे काही न मागे आणि काय, तुका मन काही न मागे आणि काय. तुझे पायी सुख, तुझे पायी सुख सर्व आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. तुझ्या पायी सुख, तुझ्या पायी सुख सर्व आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. देहूतले मालक एका ठिकाणी नमूद करतात, तुझे पायी सुख सर्व आहे. सर्व हा शब्द संख्यावाचक नाही. कोटी, खर्व, निखर्व, अब्ज, पद्म, शंखू हा वाचक शब्द नाही. सर्व या शब्दाचा अर्थ जी सात्विक सुख आहेत, जी सदाचारी सुख आहेत, जी पुण्यशील सुख आहेत, जी लाभदायी सुख आहेत, ती सर्व तुझ्या पायावर आहेत. तुझे पाये सुख सर्व आहे. मग सर्व सुख जर देवा तुमच्या पायावर असतील, मला तरी दुसरं कशाला देता? फक्त तुमच्या पायाची सेवा देऊन टाका. विटेवरच्या मालकाने नामदेवरायांना एक प्रश्न केला, विको नकोय दादा, कडक करा आवाज, बेस पण कमी करा. नामदेवरायांना प्रश्न केला, नामदेवा माझ्या पायाच्या प्रसादाने कृपेनं सुख कोणाला प्राप्त झालं? नामदेवराय सांगतात, प्रभू ऐका, ऐकत राहा प्रभू, ऐकत राहा. असे कितीतरी उदाहरणं तुमच्या पुढे मांडता येतील प्रभू, की तुमच्या पायानं कोणाचं कल्याण झालंय असं मी सांगत राहतो. नामदेवराय देवाला म्हणत होते. भगवान म्हणतात, नामदेव मला सांग रे, सांग नामदेवा सांग, कोणाचं भलं झालंय माझ्या पायाने? ते एकदा रावण मारला, जरा सलसल करू लागला, पैशावाला होता, खूप पैसे होते त्याच्याकडं, खूप पैसे होते. वारकरी संप्रदायातल्या लोकांनी एकाही पैशावाल्याला चोंभाळलं नाही आणि चोंभाळायचं बी नाही. पण देहूतल्या मालकांनी ज्याच्या संपत्तीचं वर्णन केलं, तो विश्वातला 1 नंबरचा श्रीमंत आणि 6 गुंडापैकी 1 नंबरचा गुंड रावण होता. त्याला मारलं. त्याला मारल्याच्या नंतर प्रभू परत आले. सिंहासनावर भगवान प्रभू रामचंद्राच्या पादुका विराजमान होत्या. सूर्यवंशाचे कुलगुरू महर्षी वशिष्ठ यांनी नियोजन केलं आणि भगवान प्रभू रामचंद्राच्या राज्याभिषेकाची तयारी केली. त्याच्या अगोदर प्रभू रामचंद्रांनी पूर्ण दरबार बदलला. मंत्री, महामंत्री, सुमंत्री, गुमास्ता, प्यादा, स्तुतिपाठक कुठे असावा याच्या रचना, याच्या जागा, याचं नियोजन केलं. आणि एके दिवशी जगाची मालकीन
भगवान प्रभू रामचंद्राच्या धर्मपत्नी सीताई साहेब भगवान म्हणतात, सीते दरबाराचं काम बऱ्यापैकी संपत आलंय, आटोपत आलंय. जी प्रभू. एकदा बघायला येशील का ग? जी प्रभू. रात्रीचा वेळ आहे गुरुजी, रात्रीचे 1, 1:30, 2 वाजले असतील. भगवंतानी सुमंताला सांगितलं, सुमंता आपण आराम करा. आणि राणी वशात असलेल्या सीताई साहेबांना, माझघरात असलेल्या सीताई साहेबांना राणी वसा कशाला म्हणतेत, माझघर कशाला म्हणतेत, त्याच्यासाठी मराठी भाषेवर ज्याचं अतूट प्रभुत्व आहे त्याला राणी वसा, माझघर ह्या घराची याचे नियम कळत असतात. जो नुसतो टेबला खालून पैसे देऊन मराठीत ज्यानं MA पदवी केली घेतली त्या सुमळ्याला याचा अर्थ कळत नसतो. विठाला 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 माझ घरातनं सीतेचा हाताला स्पर्श केला आणि सांगितलं, सीते चाल आपण दरबार बघू ग. विश्वाचा मालक आणि विश्वाची मालकीन रात्रीच्या समयाला राज दरबार बघत होते. मंत्री इथे, महामंत्री इथे, सुमंत्री इथे, प्यादा इथं, गुमास्ता इथे, स्तुतिपाठक इथे, मी या ठिकाणी लखन इथे, भरत इथे, शत्रुघ्न कधी वेळ प्रसंगी तू इथे, श्रुतकीर्ती इथे, मांडवी इथे, उर्मिल्ला असे नाना प्रकारचे अधिष्ठान भगवंतानं दाखवले. आणि भगवान घरी घेऊन आले पुन्हा राणी वशात आणि विचारलं, सीते एक विचारू, तुला दरबार कसा वाटला ग? उत्तर नाही दिलं. ती काय तुमची आमची बायको होती, 800ची साडी आणली, लेबल फाडून 3000चं लेबल पप्प्याच्या बापानं लावलं. ते म्हणली पप्प्याच्या बापानं 3000ची साडी आणली. ती काय ती होती वे? ते सीताई साहेब होत्या. त्याच्या कशालाही प्रसन्न होणाऱ्या होत्या का? सीते तुला कसा वाटला दरबार? असं 2 वेळेला विचारलं. तिसऱ्यांदा प्रभूच्या मुखारविंदातून वाक्य पडलं, सीते दरबार कसा वाटला ग? बरं आहे. याचा अर्थ प्रसन्नपणानं सीताई साहेबांनी उत्तर दिलं नाही. भगवान होते तू देवा सकळ, देव चतुर जाणोनी अंतर वर्ततसे, किंवा चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळामणी, धन्य तुझी विठोबा. त्याच्यासारखा चतुर जगात कोणी? एक जण म्हणला, महाराज मोबाईल इतका चतुर आहे, बटन दाबल्याबरोबर विश्व दाखवतो. मी म्हणलं, सुमळ्या तू जे मोबाईल चतुर सांगतो, बटन दाबल्याच्या नंतर विश्व दाखवतो, ह्या मोबाईलला ज्यानं निर्माण केलंय तो माणूस किती चतुर असेल? काय वरून तर मोबाईल पडला नाही, याला निर्माण करणारा माणूसच तो किती चतुर असेल? मग इतक्या चतुर माणसाला ज्यानं निर्माण केलंय तो पंढरपुरातला किती चतुर असेल? किती चातुर्य असेल त्याच्याकडे, किती चातुर्य असेल, किती चातुर्य. चतुरात शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, गुण लावण्याची खाणी. चतुरात शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. मुकुट सकळामणी, धन्य तुझे विठोबा, धन्य तुझे विठोबा. चतुरात शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, चतुरात शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. मुकुट सकळामणी, धन्य तुझे विठोबा, धन्य तुझे विठोबा. चतुरात शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, चतुरात शिरोमणी, धन्य तुझे विठोबा. हा ब्रह्मांड नायक अत्यंत चतुर आहे. देवाने विचारलं, सीते बोलू? आवाज द्या ना, बोलू एक सीते. काय प्रभू, मी केलेला दरबार तुला प्रसन्न वाटला नाही? ऐका ना मालक, ऐका. पायाची ताकद किती मोठी आहे सज्जनांनो, ऐका. सीताई साहेबांनी विचारलं, प्रभू मी 13 वर्ष 5 महिने 18 दिवस तुमच्या सानिध्यात होते. ज्या वेळेला तुमच्या सानिध्यातून मी बाजूला गेले त्यावेळेला तुम्हास काय वाटलं? सीते लक्षात ठेव, तू ज्या वेळेला हरवलीस ना त्यावेळेला विश्वातले अपमानाचे सूत्र माझ्या डोक्यावर पडत होते.
मग सांगा प्रभू, या प्रपंचात आपली खालीवरी मोडलेली घडी दुरुस्त कोणी केली? मारुतीरायानं. प्रभूच्या तोंडातून वाक्य पडलं, ती हनुमंतानी आपल्या प्रपंचाची विस्कटलेली घडी दुरुस्त केली, सरळ केली, ती घडी घातली, तो तासाव प्रपंच आणला. मग प्रभू, विश्वातल्या कितीतरी लोकांना तुमच्या दरबारात अधिष्ठान दिले, ज्यानं तुमचा मोरड्याला संसार जाग्यावर आणावा, हरवलेली लक्ष्मी तुम्हाला दाखवावा, तुमची आणि माझी ताटातूड झालेली एकत्रित करावा, इतकी ज्याची आपल्यावर कृपा झाली त्याला आपल्या दरबारात जागा नसावा? त्याच वेळेला सुमंताला आमंत्रित केलं आणि मारुतीरायाला आमंत्रित केलं. हनुमंता, जी प्रभू, अमक्या अमक्या दिवशी राज्याभिषेक आहे, तुम्हाला यावं लागतं. जी प्रभू, काय हरकत नाही, येऊन जाईल. राज्याभिषेक 15 दिवस पुन्हा लांबवला. मुहूर्त काढणारी वशिष्ठ घरी होती. चरण सेवा अखंडित सांगतोय. नामदेवराय पायाची सेवा का मागतात? काय प्रभूच्या पायात? कशा करता नामदेवरायांनी पायाची सेवा मागितली? एवढं काय दडलं असेल त्या पायात? राज्याभिषेक 15 दिवस लांबवला आणि त्या 15 दिवसात मारुतीरायाचं दरबारात कुठं अधिष्ठान असावा याच्याकरता इंद्रापासून लोक धावत आले. यक्ष असतील, किन्नर असतील, गंधर्व असतील, चारण असतील, विद्याधर असतील, लोकपाल असतील, दिग्पाल असतील, चारवास असतील, परमहंस असतील, या सगळ्या लोकांना यती, योगी, जपी, तपी, अनुरागी, सिद्ध या सर्वांना आमंत्रित केलं आणि दाखवलं कुठं असावा, कशाचा असावा, काय असावा, त्याच्यावर गादी कसली असावं, त्याचे पाय कसे असावं, त्याची तपकडी कशी असावा, या सर्व गोष्टी विचारात घेतल्या. शेवटी त्याच्यावर गादी राजहंसाच्या पंखाची दाखल झाली. कारण राजहंस एक असा पक्षी आहे, या विश्वाच्या पाठीवर 6 किंवा 9 पक्षी काही बी खात नाहीत. जगातले सगळे पक्षी काही बी खातात. पोपट शिकवल्याच्या नंतर अर्घ्य, मी दुपारच्या कीर्तनात सांगितलं, अर्घ्य नावाच्या वनस्पतीची काडी घ्यायची, त्या काडीला मध लावायचा आणि तो मध पोपटाच्या जिभेला घासायचा. 6-7 महिन्याच्या नंतर पोपट रामराम घालते. पाहुण्यांना या बसा म्हणते. इतका पोपट्या चतुर आहे, पण सोयाबीनवर आळ्या खातो. रामराम घालतो पोपट्या, पण आळ्या खातो. अशी 9 किंवा 6, माझ्या वाचनात 6 आली. अजून 3 पक्षी आहेत. वैकुंठवासी माधव महाराज मगर सूरज खेडकर सांगायचे 9 पक्षी असे ते काही खात नाहीत. त्याच्यापैकी एक राजहंस आहे. कावळे, ढोपरा, कंकर, तितिरा, राजहंस, चारा, मुक्ताफळे, त्याच्यापैकी एक राजहंस आहे. हा फक्त मुक्ताफळ खातो, बाकीचं कुठलंही काही खात नाही. आणि त्याची पडलेली पंख वासना संपल्याच्या नंतर पडतात. वासना संपल्याच्या नंतर पडतात. मोराचं पंख पंढरपुरातल्या मालकानं द्वापार युगात पवित्र केलं. कधी केलं? मोर हा वासना संपल्याच्या नंतर. मोर हा क्लिंबे, मोराला प्रपंच करण्याचं इंद्रिय नाही. मोराला रोहिणी नक्षत्रात काम उत्पन्न होतो आणि काम स्फूर्त करण्यासाठी त्याच्याकडे इंद्रिय नसते. म्हणून मोर हा रडू लागतो आणि रडत असणाऱ्या कामहिरहित मोराचे पंख त्याच्या पत्नीच्या भोवताल नाचत असताना, काम इगलित होत असताना पंख पडत असतात. म्हणून पंढरपुरातल्या मालकांनी द्वापारयुगात ते पंख आपल्या कपाळाला, माथ्याला लावले. त्याचं कारण अजून 2 कारणं, 2 पुराणाची वेगळी आहेत. आपल्याला दुसरं बोलायचं, त्याच्याकरता ते तुम्ही घरी गेल्यावर मोठ्या मोबाईलला इचकी जा, सापडत राहील तुम्हाला. ते बेताडासारखी मोबाईल आहेत. तुम्हाला मुक्काम पाड्यावर अर्धा हात राहायचा, अर्धा पांघरायचा, मोठी मोठी मोबाईल आहेत. चांगलं बघत जा. जे सकाळी पाणी नेत नाही त्याला चॅटिंग करण्यापेक्षा चांगलं बघत जा ना, देव तुमचं चांगलं करील. विठाला विठाला काम विरहित ज्या पक्षाची पंख आहेत त्या पंखाची गादी एका संन्याशाला. तो अधिकारी संन्याशी आहे. 19 संन्याशापैकी 1 नंबरचा संन्याशी मारुतीराय. त्या संन्याशाला अधिष्ठान केलं. राज्याभिषेकाची तारीख काढली. त्या दिवशी अयोध्येत पदार्पण झालं. सगळी ऋषीमुनी, योगी, जपी तपी आपोआपल्या अधिष्ठानावर बसलेले आहेत. मारुतीराय आल्याबरोबर अयोध्येमध्ये जिकडं तिकडं सूरसनई चौघडा वाजत होता. महाद्वारात मारुतीराय आल्याबरोबर एका दंडाला प्रभू रामचंद्राने धरलं, एका दंडाने लक्ष्मणजीनं धरलं आणि समोर आल्याच्या नंतर सीताई साहेब सुवर्णाची निरांजनी घेऊन मारुतीरायाचं आक्षेपण करतात. मारुतीरायाचे डोळे रडत नव्हते गुरुजी.
मारुतीरायाचं अंतकरण रडत होतं. काय अंजनी मातेची कुस पवित्र आहे, काय अंजनी मातेची कुस पवित्र आहे. ज्या माऊलीच्या पोटी मी जन्म घेतलाय, माझ्या आईचं पोट किती गोड असेल, किती नाविन्यपूर्ण असेल, किती पवित्र असेल माझी अंजनी. तिच्या उदरातून मी जन्म घेतल्याच्या नंतर मला जगाची मालकीन ओवाळती. याच्याकरता मारुतीरायाचं अंतकरण रडत होतं. आणि सीताई साहेबांनी अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, महारुद्र आले पोटी, महारुद्र आले पोटी. काय कुस पवित्र असेल त्या अंजनीची. सगर्भितम फल जायो तृप्तावसावलोकत्रयम स्ववात्सल्याति जायते नाम कोक्षोतलम प्रसवता. इतकी पवित्र कुश की विश्वाच्या मालकीनीनं मला आक्षोन करा ओवाळावं रडत होता अंतकरण. समोर आल्याच्या नंतर मारुतीरायाचा एकदंड प्रभूने एकदंड लक्ष्मणजीने धरला आणि सांगितलं, हनुमंता या आसनावर तू बसायचं, मग मी सिंहासनावर बसतो. तर मारुतीराय मागं सरकले. प्रभू रामचंद्राने विचारलं, हनुमंता अरे तुला या दरबारात जागा असावी अशी इच्छा सीतेची आहे, याच्याकरता तुला दरबारात आसन टाकलंय. याच्यावर राजहंसाच्या पंखाची गादी. वाक्य काय दिलं असेल गुरुजी मारुतीराय. मारुतीरायांनी भगवान प्रभू रामचंद्राला सांगितलं, प्रभू ज्यानं वासनेला इस्तू लावलाय त्याला पलंग काय करायचं आहे, ज्यानं कामाला इस्तू लावलाय त्याला गादी काय करायची. देवा मी समूळ वासना फुकून दिली रे, समूळ वासना फुकून दिली. मला भोग काय करायचे, मला गादी काय करायची, मला पलंग काय करायचा, मला उच्च सिंहासन काय करायचं, हा तलकप काय करायचा मला. तर प्रभू रामचंद्राच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. हनुमंता या सभेत मोठी मोठी लोकं बसलीत, माझा आणि सीतेचा अपमान करू नकोस. सीतेनं माझ्या दरबाराला मान्यता दिली नाही, त्या दिवशी मान्यता दिली की तुला या दरबारात जागा असेल तर हा दरबार पवित्र अशी सीतेची इच्छा आहे, तिची मान्यता आहे. मग काही हरकत नाही प्रभू. माझ्या आईसाहेब म्हणत असतील, माझा जगाचा बाप म्हणत असेल मी या दरबारात बसाव तर बसतो ना, पण मला आवडेल तिथं बसू द्या, मला आवडेल तिथं बसू द्या. ठीक आहे हनुमंता, कुठे बसायचं तुला, आधी तुम्ही सिंहासनावर बसा. भगवान प्रभू रामचंद्र सिंहासनावर बसले, लक्ष्मणजी सिंहासनावर बसले, आपल्या सिंहासनावर सीताई साहेब बसल्या. त्याला पंचायतन म्हणतात, पंचायतन. आणि मग मारुतीराय प्रभू रामचंद्राच्या पुढे डावा गुडघा टेकला, उजवा गुडघा वरे आहे आणि उजव्या गुडघ्यावर हात टेकून प्रभू रामचंद्राच्या पायापाशी मारुतीराय दर्भाची चटई टाकून बसले. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न सीताई साहेब असं जर मंदिर असेल तर त्या मंदिरात मारुतीरायाची मूर्ती असेल तर ती डावा गुडघा टेकलेली, उजव्या गुडघ्यावर हात जोडून मारुतीराय प्रभू रामचंद्राच्या पायापाशी बसलेली अशी मूर्ती पुराणांनी शास्त्रांनी वेदांनी दखल करून तयार केली. एक जण म्हणला आमच्या गावात रामप्रभूचं मंदिर आहे आणि तिथं उजवा गुडघा टेकलेला आहे, डाव्या गुडघ्यावर हात जोडून मारुतीराय बसलेत. ती मूर्ती घडीतानं घडीनारा पेल्याला असन असं म्हणावं लागेल. शास्त्र म्हणेल ते सांडावे. या संस्कृतीनं पुराणाला मान्यता दिली. वारकरी संप्रदायात पुराणाला फार मान्यता आहे. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी आणि पहावे पुराणे विचारोनी. तुम्ही एक लक्षात ठेवा, नवीन जर मारुतीरायाची मूर्ती मांडायची असेल तर हातात पर्वत घेतलेली मूर्ती पाहिजे असेल तर कोण्या हातात पर्वत असावा याची सुद्धा शास्त्रांनी वेदांनी पुराणांनी दखल घेतली. एखाद्या येडपट माणसाने ती मूर्ती आणावा आणि सुज्ञ माणसांनी बसवावा हा नालायकपणा कधीच करायचा नाही. मूर्तिकारांनी घडवली ती नाही आणायची. पुराण सांगते ती मूर्ती आपण आणायची तर ती मूर्ती गावाला पोषक ठरत असते. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. मारुतीरायाने डावा गुडघा टेकला आणि उजव्या गुडघ्यावर हात टेकून प्रभू रामचंद्राच्या पायापाशी बसले. तर विटेवरच्या मालकाने नामदेवरायला प्रश्न केला, नामा ठीक आहे मारुतीराय प्रभू रामचंद्राच्या पायापाशी बसले, या पायाचा फायदा काय झाला. तर नामदेवराय म्हणले, ऐका प्रभू ऐका ऐका, शंकराचे मंदिरं नाहीत अशी भारतात खूप गावं आहेत. पांडुरंगाची मंदिरं नाहीत
अशी भारतात खूप गावं आहेत. जगदंबेची मंदिरं नाहीत अशी भारतात खूप गावं आहेत. गणपती बाप्पाची मंदिरं नाहीत अशी भारतात खूप गावं आहेत. पण मारुतीरायाची मंदिरं नाहीत अशी मोजकी गावं सापडतील. मोजकी असतील, बोटाव मोजा इतकी, जास्त नाहीत. मारुतीरायाचं मंदिर नाही असं गावच नाही. बोटाव मोजा इतकी सापडतील. कुठं काही कारण असतील, वेगळं असतं, तिथं काही घडलेला इतिहास असेल, त्याबद्दल आपल्याला काही इचकायचं नाही. पण मारुतीरायाचं मंदिर नाही अशी गावच नाही. असं का देवा, का तर विटेवरची मूर्ती ढाळ 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 ढाळ, खळा 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 डोळ्यातून पाणी येत होतं. मामदेवरायाने विचारलं, देवा असं का? माझ्या प्रश्नाचं उत्तर रडून रडून का? कारण काय? तर विटेवरच्या मालकानं सांगितलं, नामा एवढी मोठी ख्याती असताना ज्यानं माझ्या पायाजवळ बसावा त्याला मी वाऱ्यावर कसा फेकेल? याच्याकरता माझी मंदिरं नसली तरी चालतील, पण माझ्या मारुतीरायाची मंदिरं असावी असा त्या त्रेतायुगात दंडक मीच सोडला होता, असं प्रमाण मीच काढलं होतं. मग ऐका प्रभू, तुमच्या पायापशी बसलेल्या पशुयवनीतल्या एका भक्ताला यवनी जन्मला मरकट, तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे? तो वैष्णवामध्ये अतिश्रेष्ठ झाले याचं एकमेव कारण नामधारक आहेत आणि विटेवरच्या मालकाच्या पायाजवळ बसलेले आहेत. पायाजवळ बसलेल्या मारुतीरायाची ख्याती काशीतल्या मालकापेक्षा आणि पंढरपुरातल्या मालकापेक्षा मोठी झाली. याचं एकमेव कारण आहे ते पायापशी बसले. मग पायापशी बसलेले मारुतीराय जर इतके मोठे होऊ शकतात देवा, मग मला दुसरं काही न देता फक्त तुमच्या पायाची सेवा द्या. म्हणून नामदेवराय पहिल्या कडव्यात म्हणतात, हेची देवा पायी मागता, हेची देवा पायी मागता, देवा पायी मागता, मागत हेची पै देवा मागत, मागत हेची पै देवा मागत, हेची देवा पायी मागत, हेची देवा पायी मागत. चरण सेवा खंडित, चरण सेवा खंडित, हेची देवा पंढरीता, वासुदेव पंढरीता, चरण सेवा अखंडित, चरण सेवा खंडित, वासुदेव पंढरीता, वासुदेव पंढरीता. देवा पायी मागत, चरण सेवा खंडित, चरण सेवा खंडित, चरण सेवा खंडित, हेची देवा पायी मागत, चरण सेवा खंडित, चरण सेवा खंडित, चरण सेवा खंडित. पायाचा प्रताप इतका मोठा आहे सज्जनांनो. 6 शास्त्रकार झाले, त्याच्यापैकी न्यायशास्त्र केलं त्या व्यक्तीचं नाव होतं मुनिश्री गौतम. या पवित्र देशात पुराणाच्या महतीनुसार 222 स्त्रिया सुंदर होत्या. 222 ह्या नाहीत असं म्हणण्याची माझी पात्रता नाही आणि पुराणाने वर्णन केल्यामुळं मी तुम्हाला सुंदर म्हणणारही नाही आणि तुम्हाला सुंदर नाहीत असं म्हणण्याची सुद्धा माझ्यात पात्रता नाही, कारण पुराण सांगेल ते ऐकायचं असतं.
222 स्त्रिया सुंदर होत्या, त्याच्यापैकी 222 मध्ये 1 नंबरची सुंदर ज्याची पत्नी होती तिचं नाव होतं अहिल्या. नुसती सुंदर नव्हती, सात्विको सदाचारो पुण्यस्थिता, हा पवित्र स्त्री आहे. जिच्या हाताने साळी पेरल्याच्या नंतर दुष्काळात जिने अन्न सत्र करावा ही जिच्या हातात ताकद होती तिला अहिल्या म्हणत असतात. गौतमाने तिफन आणावी आणि अहिल्येनं साळी पेरावा. साळी 3ऱ्या-4थ्या मूलडणात तिफन गेल्याच्या नंतर पहिल्या मूलडणातल्या साळी कापायलेत होत्या. जिच्या हातात ताकद आहे ती अहिल्या. गौतम मुनी न्यायशास्त्र 10 न्याय झाले, त्याच्यापैकी आपल्याकडं अर्धा न्याय जर वापरला, आपल्या कायद्यात अर्धा न्याय जर वापरला असता तर या देशामध्ये नालायकपणा करणाऱ्या तरुणाला 3ऱ्या दिवसाचा सूर्य बघता येत नाही असता हस्ती कविटन्य न्याय सांगतो. हस्ती कविटन्य न्याय सांगतो. इतकी न्यायाची प्रखंड स्थिती आहे. त्याच्यापैकी हे पूर्ण न्यायाचं सूत्र ज्यानं केलं ती न्यायदेवता होती मुनिश्री गौतम. आणि या पवित्र न्यायदेवतेच्या महामुनीच्या एका सात्विक सदाचारी पुण्यशील स्त्रीवर आघात केला. तो 33 कोटी देवाचा राजा इंद्र यानं 6 वेळेस नालायकपणा केलता. त्याच्यापैकी हा एक प्रकार. आणि म्हणून गौतमाला दुःख झालं. आणि गौतमाने अशा मूर्खाला तू शाप न देता काढून का दिलं, याच्याकरता पत्नीला शाप दिला, तुझा पाषाण होऊन पडशील. जगत सुंदरी पत्नी प्राप्त झालेल्या महान तपस्वीच्या जीवनात त्याच्या प्रपंचाचा दगड झाला. आणि या दगडरूपी संसाराला पंढरपुरातल्या मालकाच्या पायावरची माती लागली. पाय नाही लागला, सांगतीत आमची लोक. भगवान प्रभू चलत असताना ऊन लागत होतं, त्यांना घाम सुरू झाला आणि हा घाम संपत नव्हता म्हणून एका झाडाखाली बसले. बारगाळल्यावानी रामायण सांगायचं नाही. प्रभू रामचंद्र सूर्यवंशातले राजे येतं आणि सूर्यवंशातल्या राजाला सूर्याच्या प्रकाशाने घाम यावा असं कसं म्हणता येईल. कारण सूर्य आणि चंद्र ज्याच्या सिंहासनाच्या एकीकून सूर्य आणि एकीकून चंद्र आहे, असं ज्याचं सिंहासन आहे त्याला सूर्याच्या प्रकाशानं घाम येतोय असं जर वक्ता सांगत असेल तर त्याची सुद्धा कॅसेट उघडली समजायचं. त्यानं वाचून सांगायचं. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन, शास्त्र आहे आधारा वाचून काय सांगशी कहाणी. कथा कीर्तन करणाऱ्या वारकरी संप्रदायातल्या वक्त्यानं ज्या गोष्टीला आधार नाही ती गोष्ट कीर्तनात सांगणे म्हणजे गाईचं मांस खाल्ले इतकं पाप त्याला लागत असतं. म्हणून वक्त्यानं वाचून सांगितलं पाहिजे. एखाद्या भंगाऱ्याचं ऐकून नाही सांगायचं. विठाला विठाला भगवान प्रभू रामचंद्र हे त्रेतायुगातले राजे, सूर्यवंशातले राजे, ऋषी मुनी, योगी, जपी तपी, अनुरागी, साध्वींचा सन्मान करणारा राजा होता. म्हणले थकून प्रभू रामचंद्र आले आणि त्या दगडावर बसले. आणि दगडावर बसल्याच्या नंतर मग घाम पुसला. उपरणं कुठं होतं प्रभू रामचंद्राकडं. कारण वल्कल्य परिधान करणारा वनातला वनवासी त्याच्याकडं घाम पुसायला उपरणं तरी कुठं होतं, नव्हतं ना. ही सुद्धा चुकीची गोष्ट आहे. बसले नाही, नुसती चालत असताना सुंदरसं वारं सुटलं. त्या वाऱ्यानं भगवान प्रभू रामचंद्राच्या पायावरचा एक कण उडाला आणि त्या शिळेवर बसला. त्याचे चरणाचे चाली शिळा होती मनुष्य झाली. पायावरचा रचकन उडाल्याच्या नंतर तात्काळ त्या शिळेतून दिव्य अशी एक स्त्री जन्माला आली. ती अहिल्या पूर्ववत झाली. आणि न्यायसूत्र ज्याच्या हातात आहे, विश्वातली 222 पैकी 1 नंबरची सुंदर पत्नी ज्याची आहे, ज्याचा मोडलेला प्रपंच देवाच्या पायावरच्या मातीनं पुन्हा जागा झाला. आणि भिक्षान्न खाणारा साधू पुन्हा संसारातलं अन्न खात होता. इतकी ज्याची घडी सरळ बसवायची ताकद ज्याच्या पायातल्या रजकणात आहे, पायावरच्या रजकणात इतकी ताकद आहे तर त्याच्या पायात किती ताकद असेल. म्हणून नामदेवराय पहिल्या कडव्यात मागतात, हेच देवा पै मागता, हेच देवा पै मागता, हेच देवा पै मागता, हेच देवा पै मागता. सेवा खंडित चरण सेवा अखंडित, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा
खंडित चरण सेवा खंडित हेची देवा पंढरीचा वाटा जावा पंढरीचा पायाची ताकद बिभीषणासारखा चतुर राजा रावणाचा सख्खा भाऊ होता. माझ्या अष्टादश मालकांपैकी बिभीषणाला जरी मूर्ख पदवी दिली असेल तरी हल्लीच्या कीर्तनकारांनी बिभीषणाला मूर्ख म्हणावा ही आताच्या कोण्याही कीर्तनकाराची पात्रता नाही. अष्टादश मालकांनी बिभीषणाला मूर्ख म्हणले असतील. मनशी बिभीषण शहाणा परी तो महामूर्ख जाना. आम्ही का म्हणायचं नाही? आमच्यापेक्षा बिभीषणाचं भजन कितीतरी श्रेष्ठ आहे. कोणी म्हणायचं माहिती आहे का बिभीषणाला मूर्ख? बिभीषणापेक्षा ज्याचं भजन श्रेष्ठ आहे, ज्याची वाणी बिभीषणापेक्षा पवित्र आहे, त्यानं बिभीषणाला मूर्ख म्हणायचं. आम्ही नाही म्हणायचं. का म्हणायचं नाही? अख्खी लंका जळाली पण एकट्या बिभीषणाचं घर जळालं नाही. त्याचं कारण होतं तुका म्हणे अग्नी झालासे शीतळ आणि प्रतापे सबळ नामाची या. देहूतले मालक सांगतात बिभीषणानं इतक्या निष्ठेनं भजन केलं, त्याची नामावर इतकी श्रद्धा होती. तुका म्हणे अग्नी झालासे शीतळ आणि प्रतापे सबळ नामाची या. स्वतःचं घर जळता जळता ज्याच्या भजनाच्या ताकदीनं वाचतंय तितकं भजन बिभीषणाचं श्रेष्ठ होतं. आता आमच्या कीर्तनकाराचं घर फुकून द्यावं आणि त्याला म्हणावं भजन करून जळता जळता थांबेव. जर थांबवायची ताकद त्याच्यात असेल तर त्यानं बिभीषणाला मूर्ख म्हणायचं. अन्यथा बिभीषणाचं इचकायची ताकद आमच्यात नाही. आमच्यापेक्षा कोटीपटीनं कोटी शब्द खोटा आहे. खर्व निखर्व शंख पद्मादी याच्याही पलीकडच्या पटीनं बिभीषण मोठा आहे. हुशार होता तो बिभीषण. त्याच्या भावाने लात मारल्याच्या नंतर त्याच्या लक्षात आलं आपल्या दादाचं मेमरी कार्ड खराब झालंय, याच्या आकलीचा कांदा थोडासा खराब झालाय. आणि त्यांनी तात्काळ ह्या संन्याशाची भेट घेतली आणि मारुतीरायाची भेट घेऊन प्रभू रामचंद्राच्या पाया पडला. तर विचारलं प्रभूने कोण को भवा? मारुतीरायांनी सांगितलं लंकेश राजा रावणाचा भाऊ आहे. त्याला का कळत नव्हतं का? मुंगी के पाँव में घुंगरू बाजे आई वही अल्लाह सुनताय किंवा विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल जळी स्थळी काष्टी पाशानी सर्वत्र तो कणाकणात यापून गेलाय. त्याला कळत नसला हा बिभीषण. पण वानरांकरता विचारलं पवनसुता को भवा हा कोण आहे? लंकेश राजा रावणाचे बंधू बिभीषण आहेत. कडकडाटून मिठी मारली, चुटकी वाजिलीन सांगितलं लखन उठा, ती जागा बिभीषणाला देऊन टाका. देऊन टाकलीन आवाज दिला सुग्रीवा जी प्रभू पाणी घेऊन या. आणि तात्काळ सुग्रीव समुद्राच्या तीरावर गेले. पलशस पात्रेषु द्रोणाहा, पळसाचे पानं तोडले आणि त्याच्यात द्रोण केला. कारण सुग्रीवाकडं राज्य होतं पण तिथं सोन्याची गुंडी नव्हती ना, त्याच्यामुळं पळसाच्या पानात पाणी आणलं गुरुजी. ते पाणी भगवंतानं हातावर घेतलं आणि संकल्प सोडला यह लंकेश सदिदायता यत अर्वाच्य स्थितो हो यत मर्मज्ञे भयव्याप्तियाम दक्षिणाधिपतेच ततेवच. ऐका विभीषणा, तुमचे मोठे दादा अत्यंत उर्मट स्वभावाचे आहेत. आम्ही याला अंगदाला शिष्टाई करता पाठवलं तरी पण त्यानं सीता दिली नाही. मी सीता नेल्याशिवाय राहणार नाही आणि रावण मरेपर्यंत सीता देत नाही. म्हणून रावण मारल्याशिवाय मला सीता नेता येणार नाही आणि रावण मेल्याच्या नंतर मला त्याच्या लंकेतला सुतळीचा तोडासुद्धा घ्यायचा नाही. म्हणून संकल्प सोडतो. तुझा दादा मारल्याच्या नंतर तुला लंकेचा राजा करीन. दृष्टांत संपला. नामदेवराय पंढरपुरातल्या मालकाला विचारत होते प्रभू काय गरज होती हो? ज्याचा बाप तुम्ही मारला त्याचं नाव होतं वाली. ज्याचा बाप मारला त्याच्या बापाचं नाव होतं वाली आणि ज्याचा बाप मारला त्याचं नाव होतं अंगद. त्यानं बाप मारला तरी तुमचा झेंडा धरावा, तुम्ही त्याला लंका दिली नाही. नामदेवरायाला प्रभू म्हणतात
नामा, अरे नामा, मी मारुतीरायाच्या हाताने अंगदाला लंका देऊ केली, पण त्यानं सांगितलं मला तुमचं काही घेऊन भजन करायचं नाही, नाही तर लंकेचा मानकरी 1 नंबरचा अंगदच होता. त्यातून तो नको म्हणल्याच्या नंतर मी बिभीषणाला दिली. मग ज्यानं तुमची पत्नी चोरून नेली त्याच्या भावाला तुम्ही लंका देता. भगवान सांगतात नामा, त्यानं काय केलंय ते सांगू नको, पण त्यानं माझे पाय धरले. शरणांगता वज्र पंजरू. अरे खरं तर शक्ती लक्ष्मणाला न मारता बिभीषणाला मारली होती, पण मला शरण आल्याला माझा भाऊ गेला तरी हरकत नाही, पण शरणांगत मरता कामा नये. आणि मला शरण आलेल्या बिभीषणाला लंकेचं राज्य द्यावा हे माझा भाव होता. लंका फार मोठी होती. लंकेचं एकेकडचं भिताड 269 किलोमीटर लांबीचं होतं. एक भिताड. मी काय तिथला सरपंच नव्हतो, पण वाचून सांगतोय. कोण्याही भंगाऱ्याचं ऐकून सांगणार नाही, कारण तुम्ही चांगली माणसात, गरीब माणसात, माझ्यावर प्रेम करणारे. तुम्ही म्हणताल गिरगावकर खरंच बोलतो, पण एखादा विद्वान मला कॉलर धरून विचारीन, बाळ्या हे कशात लिहिलंय, तर मग धोतर पिवळं होईन ना. त्याच्यामुळं वक्त्यानं बचर बचर नाही बोललं पाहिजे, ब्रेक लाईनर उघडलेल्या गाडीसारखं. मी वाचून सांगतोय. रावणाच्या पूर्व दिशेकडचं भिंत, ज्याला गावकोस म्हणतो, आपल्या भाषेत जिंच्या पॅन्टीवाल्याला गावकोस कळायचा नाही, त्याला कंपाऊंड म्हणतात. रावणाच्या पूर्व दिशेकडचं कंपाऊंड 269 किलोमीटर लांबीचं होतं गुरुजी. उंची 11.5 फूट होती आणि त्याची रुंदी 4.5 फूट होती. 2 फुटाचा कोपरा वरून बुडापर्यंत जर कापला आणि तो जर समाजात वाटला तर त्याच्या विरोधात फॉर्म भरायला कोणाची मायवेली? आमदारकीचा फॉर्म भरायला कोणाची 35 वेळेस आमदार तोच होणार, तोच. कोणाची मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायची? तितकाच कोपरा, 2 फूट रुंदीचा, हो सांगतो ना मी, ऐका ना. 11.5 फूट उंचीचा. मला सांगा, तितक्याचे जर नॅकलेस केले तर तालुक्यातल्या गुलूबशाट झालेल्या बाईला पण नॅकलेस भेटणार, तिला पण नॅकलेस भेटणार. ती पण पप्याच्या बापाला म्हणणार, मेल्या आयुष्य गेलंय तुझ्या संग संसार करता करता, फुटका मनी घेतला नाही, त्यानं नॅकलेस द्यालाय, बटन त्याचं दाब. इतकी एक भिंत, इतकी भिंत एकीकडची सांगतो, एकीकडची 2 किलोमीटर 88 फूट असं पुढे पलीकडच्या बाजूनं इतकं मोठं एकट्या प्रस्थाचं घर होतं. असे 16 प्रधान होते त्याला. तर बाकीचं कोणी मोजायचं मला सांगा ना. एवढं मोठी श्रीमंती बिभीषणाला देऊन टाकली. नामदेवराय म्हणले, कशा करता दिली प्रभू? फक्त माझ्या पाया करता. मग तुमच्या पायापाशी बसलेल्या बिभीषणाला इतकं मोठं करता, मग मला तरी दुसरं कशाला देता? चरण सेवा अखंडित. म्हणून मला फक्त पायाची सेवा पाहिजे. पुढे ऐका, पुढे ऐका. पुढे द्वापार युगामध्ये एकाच कुळात भांडणं लागली. एक कौरवाचा पक्ष आणि एक होता पांडवांचा पक्ष. भांडणं इतकी कोपाला गेली, इतकी कोपाला गेली, इतकी कोपाला गेली. हे भांडण मिटवण्यासाठी राजकारणातला 2 नंबरचा डॉन, त्याचं नाव होतं विदुर काका. राजकारणात 5 डॉन जन्माला आले माझ्या वाचनात. आता किती डॉन असतील, पण या 5 लोकांसारखा एक नाही. आणि गिरगावचा बाळ्या मरेपर्यंत जन्माला येणार नाही. तुम्ही पण बरं का. विठाला विठाला विठाला. यांच्यापेक्षा वेगळे जन्माला येतील, पण ह्या 5 लोकांसारखा आतापर्यंत एकही जन्माला आलेला नाही, येणार नाही. राजकारणातली सुरुवात झाली कृष्णापासून. हे राजकारणातलं मर्मज्ञ रत्न 2 नंबरचे विदुर काका यांनी सांगितलं, धृतराष्ट्रा राजा चुकतंय रे, मिटून घ्या. सुलानामा करण्याकरता अर्जुन आणि दुर्योधन भगवान कृष्ण परमात्म्याच्या घरी गेले. चुकून दुर्योधन पायापाशी बसला आणि पुन्हा उठला आणि उशाला बसला. अर्जुन पायापाशी बसले. थोड्या वेळानं भगवंताला जाग आली. अर्जुनाला नमस्कार केला. दुर्योधनाला राग आला. जाऊ द्या, काय इचकलं असेल तर इचकू द्या, पण कारण सांगतो,
पंढरपुरातल्या मालकाने पायापशी बसलेल्या पांडवांना हस्तनापूरची गादी देण्यासाठी त्याचा एक मुलगा सोडून दिला, तर 56 कोटी यादवापैकी वज्र नावाचा मुलगा जर सोडून दिला तर सगळे पंढरपुरातल्या मालकाचे पोरं द्वापार युगात दारू पिऊन प्रभास नावाच्या क्षत्रावर मृत्यू पावले. एकमेकाच्या डोक्यात काठ्या हाणल्या. द्वारकेचा राणा पांडवा घरी. पांडवांना गादी देण्यासाठी स्वतःचा संसार काट्यावर टाकून दिला आणि या पांडवांना गादी दिली. नामदेवराय विचारतात, देवा काय होतं त्या पांडवांकडं? ऐका नामदेवा, ऐका नामदेवा, ही पांडव इतकी नम्र होती की ती माझी पाय सोडित नव्हती. याच्याकरता मी स्वतःच्या संसाराची राख केली, पण पांडवांना हस्तिनापूरची गादी देऊन टाकली. मग तुमच्या पायाच्या प्रतापानं जर तुम्ही इतकं देऊन टाकत असाल तर मला तरी दुसरं काय पाहिजे? फक्त चरण सेवा अखंडित, पायातली ताकद मोठी. आमचे बैल आमच्या गावातल्या एका माणसाच्या ज्वारीत गेले. माणूस जरा तापड स्वभावाचा होता. त्यानं गड्याला सांगून मला बोलून घेतलं. म्हणले, बाळू महाराज तुमचे बैल आमच्या ज्वारीत आले, त्यांनी एक पाटाभर ज्वारी खराब केली, याच्या बदल्यात करायचं काय? तर मी म्हणलं, तुम्ही म्हणताल ते मालक, एका पाट्यामध्ये ज्वारी किती निघती त्याचे पैसे देतो, कडव्याचे पैसे किती होते तितके देतो. तू कोण शहाणा मोहगणित करणारा? रगील माणूस होता, आमच्या गावातला होता, रगील होता, भावकीतला होता. तू कोण मोहगणित लावणारा? म्हणलं, मालक तुम्ही म्हणताल ते, मी पैशात माझं मोजायचं नाही, मी तुला 5 फटके हाणणार. अरे बापरे, म्हणलं मेला रे बाळ्या, आता 5 फटकेन पुन्हा लोकायत मार खायचा, ते बी चावडीवर हाणीन. सकाळी सकाळी त्यानं 6 वाजता सभा भरवली आणि उद्या सकाळी 6 वाजता बनेल काढून याचं उघडं. हो, उघडं याचं म्हणे, उघडं. आणि मग त्याच्या पुढं शेपटी हालिणारे चहावरले काही काही होतेच ना. काही काही लोकांच्या बैठकी हुंगे असतात, काही काही नुसत्या चहावर फुटाण्यावर साक्ष देणार असे त्याच्या भावताल 7-8 होतेच. ते त्याच्यातला एक जण म्हणला, पाट या. हो, मोठ्या आयटीनं बैल सोडितात. बैल नव्हते सोडे, पण आमच्या बैलाला कासरा खाचा नाद होता. त्यानं त्याचा कासरा खाल्ला. तर गड्यानं आमच्या तो बैल मारला ना, जन कासरा खातो तो. दुसरा बैल त्याला म्हणाला, लय कासरा खातो का, कसे खपके खाल्ले. त्यानं दुसऱ्या दिवशी त्या बैलाचा आधी खाल्ला आणि मग याचा खाल्ला आणि दोघं मका खाल गेले. असे काही काही बैल नादिक नाही तो, काही बैलामुळं नादी लागतात. मी बैल म्हणायलो, माणसं नाही, बैल म्हणायलो. बरेच बैल चांगले असतात, पण काही बैलामुळं दुसऱ्याच्या मकाकडे जातात. आणि मग उघडं की आमची आजी रडू लागली. म्हणले, बाळा ते मेलं लय दाडे. म्हणलं, मी कीर्तन करतो. बाप्पा त्यानं चुलत्याला मारलं तर तू हे काय पैशात ते नाही भेट कोणाला. म्हणलं, आजी मी नाही मार खाणार. कशाचं बापू, मला आत्ता कळायलंय त्या पाठीवर कसे वळ येणार आहेत. म्हणलं, आजी तेल थोई गरम करून हाल्यावर लावायला. रात्रभर आमची आजी जागीच होती. बाळ्याला ते मारतेत, बाळ्याला ते मारतेत. मी गेलो, आंघोळ गिंघोळ केली, धोतराची लुंगी लावली होती, कष्टागिष्टा नाही, तसं दोहेरी धोतर केलं, मारुतीरायाचं दर्शन घेतलं, चावडीवर आलो. असं बसलो होतं, ते अशी ते चाबूक हालीत, वारतीचा चाबूक होता, येलं म्हणत होते त्याला, चांबड्याचा चाबूक. रात्री ताकात भिजून ठेवता त्यानं आणि वरून तेलात वर पिलता असा. ती सुंदरी असती न पोलिसाकडं, ताकात भिजिला, पुन्हा तेल लावून वर पिला, असं हाणून कातडं निघणं संगत. एक जण म्हणला, लय तूप खातो का महाराष्ट्रात, आता कळत आहे तो. असू देव, आता कळत असतंय कोणाला बी, काय आले आमच्यावर वेळ तर येऊ द्या. बुटाडं गिटाडं घालून बसलो होता, अशी खुर्ची गिडची टाकलेली, अशी ती चाबूक हालू लागलं. मी पळत गेलो न वाकत वाकत जाऊन बुटा सगट पाय धरले. गुरुजी, मी म्हणलं, दादा मरूस तर बैल येऊ देणार नाही, नाही तर उद्याच्या बाजारात बैल इकितो बापा, पण तुमच्या रानात येऊ देत नाही, पाया पडतो. बरं होय घरी होय. दृष्टांत संपला. हलकाटाचे पाय धरले तर मार चुकला. वाक्य कळालं ना? हलकाटाचे पाय धरले तर महामार चुकला.
तर पंढरपुरातल्या मालकाचे पाय धरल्यावर यमाचा मार चुकतो, इतकं लक्षात ठेवा. म्हणून चरणसेवा अखंडित. याच्याकरता प्रभू तुमच्या पायाची सेवा पाहिजे, बाकी काही नकोय, फक्त तुमच्या पायाची सेवा द्या. तर विटेवरच्या मालकानं सांगितलं, नामा अख्खे पाय देऊन टाकतो, पुन्हा काय पाहिजे ते दुसऱ्याकडे द्या. वास द्यावा पंढरीचा, 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 वास द्यावा पंढरीचा. सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासाचा, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरी. हरिदासाचा सदा संग हरिदासाचा, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा. मला फक्त पंढरपुरात वास्तव्य पाहिजे. पवित्र नगऱ्या किती आहेत, काशी असेल, द्वारका असेल, जगन्नाथपुरी असेल, रामेश्वर असेल, 12 ज्योतिर्लिंग आहेत, सप्तमोक्षपुऱ्या आहेत, कितीतरी पुराणांनी वेदांनी शास्त्रांनी प्रस्थापित केलेली स्थान महात्म्य परिपूर्ण असणारी तीर्थ आहेत. विटेवरच्या मालकाने नामदेवाला विचारलं, नामा पंढरपुरातच जागा का पाहिजे? तर नामदेवांनी बऱ्यापैकी गंगेंची नावं सांगितली. वंग नावाच्या देशामध्ये कर्णासारखा राजा झाला. या वंग देशात वाहणारी नदी, जिला चर्मनवती नावाची गंगा म्हणतात, या गंगेच्या तीरावर वृषालीसारखी पत्नी कर्णाला प्राप्त व्हावी. सज्जनांनो, या पवित्र गंगेवर 3 दिवसाचा तर्पण विधी केला की पितृशमन होत असतात. इतकी त्या गंगेची पात्रता आहे, इतकी ती चर्मनवती नावाची गंगा पापक्षालन वितारताया इतकी पवित्र आहे. पण तिच्यात सुद्धा काही हलकटाने स्नान केल्याच्या नंतर ती चर्मनवती नावाची गंगा सुद्धा कधी कधी मळून जाती आणि ही मळालेली गंगा शुद्ध होण्यासाठी पंढरपूरला येते. इतकं पंढरपूर पवित्र आहे. म्हणून मला वास द्यावा पंढरीचा. पुन्हा एक प्रसंग ऐका. 350 गंगापैकी एक गंडकी नावाची गंगा नेपाळ नावाच्या देशात आहे. या गंडकीच्या पात्रामध्ये पंढरपुरातला मालक विष्णू पाषाण रूपात पडला, त्याला शाळीग्राम म्हणतात. त्या गंगेतले जेवढे दगड आहेत तेवढे प्रत्यक्ष विष्णू आहेत. याच्यातला ते एक पाषाण सजन नावाच्या खाटकाच्या तराजूत गेलता. याच गंगेतला एक पाषाण सज्जन नावाचा कसाई होता खाटी. त्या तराजूमध्ये तो पाषाण, त्याच्या वजनात तो मांस इकत होता. म्हणून प्रथा आहे, सजन कसाया इकू लागे मांस. विष्णूच्या वजनात इकत होता. इमानदार कसाई होता तो. इमानदार, त्याचं तत्व असेल बिचाऱ्याचं. काही बऱ्याच समाजात कुठल्याही जातीत माणसं असू दे चांगली जन्माला येत असतात. काही अशी कोणतीही जात नाही की त्या जातीत चांगली माणसं नाहीत. प्रत्येक जातीत आहेत. मी मगाशी बोलून गेलो, प्रत्येक जातीत दुसऱ्याची इचकिणारी सुद्धा माणसं आहेत, वरखंडे काढणारी सुद्धा माणसं आहेत. असं काय नाही. अशी एखादी जात तुम्हाला भारतात सापडली का त्या जातीतल्या लोकांना दारू प्यायला उलटत आहे का? दारू पितच नाहीत. प्रत्येक जातीत पिणारी माणसं आहेत, प्रत्येक जातीत सात्विक माणसं आहेत. ते जामदे नावाचं गाव आहे इकडं खाली याच्यामध्ये, धुळ्याच्या पुढे, नवापूरच्या बॉर्डरच्या अलीकडं आहे, जिथं महाराष्ट्र संपतो आणि मग पुढे पुढे महाराष्ट्र संपून दुसरं गुजरात लागते. तिथे पूर्ण गाव पारधी समाजाचं आहे. पूर्ण गाव
कृष्णाजी माऊली जायखेडकर, वैकुंठवासी कृष्णाजी माऊली जायखेडकर म्हणून होऊन गेले. त्यांनी हजारानं पारधी समाज माळकरी केला. हजारानं. काय महात्म्यांची ताकद असेल. असं वाईट म्हणायचं नाही कोणाला, नाही म्हणायचं वाईट. असो, ती गंडकी नावाची गंगा इतकी पवित्र की ज्या पवित्र गंगेतला पाषाण काढून आज अयोध्येच्या मूर्त्या बनवायचं काम चालू आहे. त्याच गंगेतला पाषाण काढला, गंडकीतलाच दगड काढला आणि त्याच पाषाणाची अयोध्येतल्या राममंदिरातल्या मूर्त्या त्या पाषाणाच्या होत आहेत. इतका तो पाषाण पवित्र, तिचं पाणी किती पवित्र असेल, पण ती पण गंडकी शुद्ध होण्यासाठी पंढरपूरला येते. म्हणून वास द्यावा पंढरीचा. एवढी मोठी ताकद आहे त्या पंढरपुरात, इतकी मोठी ताकद. याच्या पलीकडे सांगू, आपांपती निरायम स्नान शुद्धेस्ततेवच यत पापक्षिलान हितार्थायाम तत्रो पुण्यशी जायते. बाकीच्या तीर्थावर नाना प्रकारचे तर्पण विधी कर्म केल्याच्या नंतर जे पुण्य प्राप्त होतात ते चंद्रभागा डोळा देखलिया सकल तीर्थे घडती एक वेळा. ते चंद्रभागा डोळा देखलिया, नुसती चंद्रभागा डोळ्यांनी पाहिल्याबरोबर 349 तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतंय आणि ती चंद्रभागा पंढरपुरात आहे. म्हणून वास द्यावा पंढरीचा. याच्याकरता मला पंढरपुरात जागा पाहिजे असं नामदेव म्हणतात. एक अजून कारण सांगतो. एका बाईला 2 अपत्ये, बाकी किती झाली ती घरी गेल्यावर मोजा, पण 2 नाविन्यपूर्ण. एकाचं नाव गरुड आहे, एकाचं नाव अरुण आहे. अरुण हा भगवान सूर्यनारायणाचा सारथी. पंढरपुरात काय किती ताकद आहे शेवटचा पुरावा सांगतो. 14 मिनिटं शिल्लक आहेत माझा वेळ, फक्त वेळेत तुम्हाला त्रास देणार नाही, वेळेत सोडतो. एका पुत्राचं नाव अरुण, एका पुत्राचं नाव गरुड आहे. दोन्ही पुत्र किती नाविन्यपूर्ण लक्षात ठेवा. गरुडानं विश्वाच्या मालकाला पाठीवर घेतलं आणि अरुणाने जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याचा रथ हाकला. म्हणून वारकरी संप्रदायानं अरुणाची दखल घेतली. उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर ग्रजिन्नला, हरी चौघडा सुरू झाला, काकड आरती समयाचा. उठा अरुणोदय प्रकाश झाला, उठा सूर्योदय प्रकाश झाला. असं नाहीत म्हणत महाराज, अरुणोदय प्रकाश. कारण या अरुणानं एकाही दिवसाची पड केली नाही, एकाही दिवसाची पड नाही. कळा संक्रमणाचे निभवे व्याप्त सुधाती काले, येन छंद छंद पराभवे यज्जायते अरुणा. क बव करण निमिष लाघवी सूत्र आभास खंड निवृत्त परा या सगळ्या गोष्टीची पर्वा न करता कायमस्वरूपी सूर्यनारायणाचा रथ हाकला. त्याचं नाव अरुण आहे. अरुण अरुण अरुण. या अरुणाच्या मुखारविंदातून आईसाठी एक चुकीचा शब्द पडला आणि तितकाच कलंक अरुणाला लागला. हा कलंक धुण्यासाठी अरुणाने वाटेल ते तीर्थभ्रमण केले, वाटेल त्या तीर्थयात्रा केल्या, जावे त्या तीर्थावर पोचला, जावे त्या सरोवरावर गेला, जावे नाना प्रकारची तीर्थस्थान पाहिली, पण अरुणाचा तो कलंक धुतल्या गेला नाही. अरुणाला बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी एक महात्मा भेटला आणि त्या महात्म्याने अरुणाला सांगितलं, अरुणा, हा कलंक धुण्यासाठी तुला एकच जागा आहे, ती जागा म्हणजे पंढरपूर. तो कलंक तुझा तिथं धुतल्या जाईल. वास द्यावा पंढरीचा. पंढरपुरात का जागा मागितली नामदेवरायानं, याचं एक शेवटचं कारण सांगतो. मग अरुणाने विचार केला, मी पक्षाच्या रूपात आहे आणि पक्षाच्या रूपात मी पंढरपूरला कसं जावं? उडत उडत जावं, शिखरावर बसावं, कळसावर बसावं, चंद्रभागेच्या पात्रात बसावं, मंदिरावर कुठंतरी थांबावा, त्या परिसरात थांबावं, काय कसं करावं? म्हणून अरुणानं विवेक वापरला आणि भगवान सूर्यनारायणाला हात जोडले, प्रभू एक विनंती करतोय, मी आत्तापर्यंत तुमचा रथ हाकला, फुटकी कवडीसुद्धा घेतली नाही, हे मी उचकून काढीत नाही, पण याच्या बदल्यात मला एक देऊन टाका, मला पंढरपुराची वारी करेपर्यंत माणूस करा. तथास्तु. आणि सूर्यनारायणाने वरदान दिलं आणि अरुण पक्षी होते, पक्षाचा माणूस झाले. पण कारण ऐका सज्जनांनो, अरुणाच्या आईनं चूक केली, ती कमी कालात अंड फोडल्यामुळं या अरुणाचे अर्धावट पायन अर्धावट पंख होते.
अशाच म्हणून आईला शाप द्यालता, तू दुसरीकडे भांडे घासशील असं आईला शाप देता येत नसतो. इतका कलंक अरुणाला लागला होता. म्हणा आता हे शरीर अर्धावट आहे, मानवी शरीर मागितल्याबरोबर अर्धावटच शरीर, बिना हातापायाचं शरीर प्राप्त झालं. आता पुन्हा मागता येत नाही. पण अरुणानं निश्चय केला, आता या अरुणाचं पुढचं नाव पडलं कुर्मदास. पुढचं नाव कुर्मदास. आणि अरुण लोटांगण घेत 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 कुर्मदास लोटांगण घेत घेत पंढरपूरला निघाले. गरुडाच्या कानावर वार्ता गेली, गरुडा तुझा भाऊ पंढरपूरला लोटांगण घेऊन जातोय. अशा वेळेला गरुडाने दखल घेतली. ऊन कडकडतं होतं. गरुडानं आपली पंख पसरली आणि कुर्मदास अरुण रस्त्याने लोटांगण घेत असताना आपल्या पंखाची सावली अरुणाच्या डोक्यावर धरत होता. भगवान सूर्यनारायणानं सांगितलं, गरुडा अरे तो माझा भक्त आहे, माझ्या भक्ताला जमीन कशी पोळेल, ऊन पडलंय बघा म्हणे पंख लावून. गरुडाने पंख लावून पाहिलं तर अरुण ज्या रस्त्यानं चालत होता ती जमीन थंड होती, कारण सूर्याची कृपा होती. म्हणून गरुडाने पंख धरणं सोडून दिलं. पुढे पुढे चालत असताना तोंडात माती, नाकात माती, जिकून तिकून अंग धुळीनं माखलेलं. गरुडाच्या कानावर वार्ता गेली, तू ज्या भगवंताला पाठीवर घेतो त्या भगवंताच्या दर्शनाकरता अरुण चाललाय. वासुदेवा पंढरीचा सांगतोय आणि त्या अरुणाला तू उचलून घेऊन जा ना. तर त्यावेळेला गरुड धावत आले. पंढरपूर जवळ आलतं. 5-7 कोसावर, म्हणजे सात्रिक 20-21 किलोमीटर अंतरावर पंढरपूर आलतं. तो गाव होतं लहुळ नावाचं गाव. तिथे गरुड आले आणि गरुडानं कुर्मदासाला, आपल्या भावाला अरुणाला विचारलं, अरुणा जवळ पंढरपूर आहे, तुझ्या अंगाला काटे घासलेत, खडे घासलेत, अंग खरचटलंय, गाल खरचटलेत, कपाळ खरचटलेत, नाकाचा शेंडा खरचटलाय, जिकून तिकून रक्ताबंबाळ होतोस. आता तुला विनंती करतो, मी तुला पाठीवर घेऊन पंढरपूरला जातो. तर अरुणाच्या डोळ्यातून पाणी आलं आणि तोंडातून एक वाक्य पडलं, दादा तुझी पाठ इतकी पवित्र आहे रे. गरुड दादा तुझी पाठ इतकी पवित्र आहे रे. ही पाठ इतकी पवित्र झाली, त्या पाठीवर जगाचा मालक आणि जगाची मालकीन बसते. आता या पाठीवर दुसऱ्यांना बसू नकोस रे. तुझा भाऊ जरी मी असेल तर ज्या पाठीवर जगाच्या मालकाचा स्पर्श झाला, या पवित्र जाग्यावर आमच्यासारख्याचं शरीर कशाला ठेवतो रे. नको आहे आता, नको. हे उद्गार तोंडातून पडल्याच्या नंतर विटेवरच्या मालकाच्या अंतःकरणावर आदळले आणि विटेवरचे मालक स्वतः लहुळला आले. मांडीवर कुर्मदासाचं डोकं घेतलं, पितांबरानं डोकं तोंड पुसलं आणि सांगितलं, कुर्मदास मी आलो तुझ्या भेटी करता. कुर्मदासाने सांगितलं, प्रभू मी अरुण आहे, कळतंय मला. मी गरुडाचा भाऊ आहे प्रभू, कळतंय मला. मला बद्रिका आश्रमामध्ये माहिती मिळाली ती प्रभू, मी ज्या वेळेला पंढरपूरला जाईन त्यावेळेला माझं पाप संपेन. विटेवरच्या मालकाने तोंडावून हात फिरिला, अरुणा पंढरपुरात आल्यावर पाप संपतय याबद्दल दुमत नाही, पण तू ज्या दिवशी पंढरपूरला जाईन म्हणलास आणि पंढरपूरचा रस्ता धरलास त्याच दिवशी तुझं पाप संपत आहे. नामदेवराय सांगतात, देवा या पंढरपूरचा रस्ता धरलेल्या, नाना प्रकारचं तीर्थ केलेल्या अरुणाचं पाप संपत नाही आणि त्यानं नुसत्या पंढरपूरचा रस्ता धरल्याबरोबर त्याचं पाप संपत आहे. या पंढरपूरला जाणारी वाट जर इतकी अधिकारी असेल तर ते पंढरपूर किती अधिकारी असेल देवा. म्हणून वासुदेवा पंढरीचा, वासुदेवा पंढरीचा, सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासा. वासुदेवा पंढरीचा, सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासाचा. वासुदेवा पंढरीचा, सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासाचा.
ते 7 मिनिटात एक पंढरपूरच्या महतीचा मुद्दा सांगतो आणि पूर्णविराम करतो. इंद्रानं पाप केलं, 6 वाऱ्या पाप झालती इंद्राची. वरी पाप करणारी 5-7 लोक जास्त नालायक होती. मी म्हणत नाही, पुराण म्हणते. काय गिरगावच्या बाळाची ताकद आहे त्याला वाईट म्हणण्याची. पुराण सांगते पुराण. तुकोबाराई एकदा म्हटले, जाई होतो माते न करी सायासन आम्ही विष्णुदास तैशनो. 6 लोक नालायक वरी होते, वरी बोट केलं तर तुकोबाराईनं. त्याच्यापैकी एक इंद्र होता. याच्या पापामुळे अमृत खराब झालं. सज्जनांनो लक्षात ठेवा, देशावर संकट 2 लोकांच्या पापाने एक येत असतं. एक राजाश्रयातलं पाप आणि एक परमार्थातल्या लोकांनी केलेलं पाप. 2 पापामुळं देशावर संकट येत असतं. परमार्थातल्या लोकांनं पाप केलेलं हे धुतल्या जात नाही, आणि राजसत्तेतल्या लोकांचं पाप आणि परमार्थातल्या लोकांचं पाप एकत्रित आलं की देशावर संकट येत असते. म्हणून दोन्ही लोकांना पाप करता कामा नये. नियम असला पाहिजे. हो, वारकऱ्यानं तंबाखू खाऊ नये, वारकऱ्यानं गांजा ओढू नये, वारकऱ्यानं ब्रिस्टाल ओढू नये, वारकऱ्यानं बिडी ओढू नये, वारकऱ्यानं मद्यपान करू नये. लोक आपल्या पाया पडतात. ज्या पायीची चप्पल पाल भेटत नाही ती आपल्या पाया पडती, जिची चप्पल पाल भेटत नाही ती आपल्या भातावर तूप वाढीती. याचा अर्थ असा नाही गिरगावचा बाळा कीर्तन करतो म्हणजे लय शहाणा आहे. नाही, तू ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाव घेतो म्हणून तुला मानतेत. तू जर ज्ञानोबाराय तुकोबारायचं भजन सोडून दिलं तर तुला ऊस तोडायला बी नेणार नाही, तुला घाम लय येईल ना. मुकदम चांगल्या दांड्यानं हाणून घरी पाठवून देईन तुला. याचा अर्थ असा नाही, असा फुगीरपणा नाही करायला पाहिजे. आम्ही एरवी तरी पुशे कोण आणि पावे देवासाठी मान. मालकाचं वाक्य एरवी कोण विचारलं असतं? गुरुजी आपल्याला देवामुळं मान आहे म्हणून ही आचारसंहिता बाळगणं अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं. नाविन्य आहे त्याच्या पाठीमागं. असो, चूक केली इंद्रानं, चूक केली. आणि कधी लक्षात द्यावं, सामान्य माणसाची चूक ग्राह्य असते, विवेकी माणसाची चूक मान्य करत नसते. तुम्हाला एक सांगू का, कबरे बांडे कपडे घातलेला रस्त्यानं चालला आणि पांढरं शुभ्र धोतं, हाराचा डाग सहन होईन. हाराचा डाग टकटक दिसायला लागला का नाही, तर ज्याच्या अंगावर पांढरे कपडे आहेत त्यानं डुकराच्या लांबून गेलं पाहिजे. ते कौशपूट आणील काय सांगता येत नाही. ज्याच्या अंगावरच कपडे कबरे बांडे आहेत त्यानं किती शेपटी आणल्यानं असं झटकिलं तर पप्याच्या माईला कळत नाही भरली होती पॅन्ट म्हणून. पण ज्याच्या अंगावर पांढरे कपडे आहेत त्याच्या कपड्याला डाग लागत असतो. मग बायको म्हणत असती, चांगल्या जाग्यावर बस जाण हो. ती सुद्धा चुका काढी, तिथं जग काढल. चांगल्या माणसाने चूक करायची नाही. इंद्रानं चूक केली, अमृत खराब झालं. हे खराब झालेलं अमृत शुद्ध करण्यासाठी एकच व्यक्ती होता, त्या व्यक्तीचं नाव होतं चोखोबाराय. वास द्यावा पंढरीचा. असं काय पंढरपुरात एकच व्यक्ती अमृत शुद्ध करू शकत होती, ती फक्त व्यक्ती होती चोखोबाराय. चोखोबारायच्या व्यतिरिक्त एकही व्यक्ती अमृत शुद्ध करत नव्हती. अशी ग्वाही नामदेवरायची आहे, अशी ग्वाही नाथबाबांची आहे, अशी ग्वाही ज्ञानोबारायांची आहे, अशी ग्वाही तुकोबारायांची आहे, अशी ग्वाही सावताबाबांची आहे की फक्त चोखोबाराय अमृत शुद्ध करत होते. पण योगायोगानं इंद्र ज्या ज्या वेळेला पंढरपूरला गेला त्या वेळेला चोखोबाराय नव्हते. एकदा चोखोबाराय कर्नाटकला होते. त्या गावाचं नाव मी ज्या वेळेला पाहिल का मला इतकाच पुरावा सापडला. याच्यानंतर कधी योग आला तर त्या गावाचं नाव बी सांगेल. आता कोण्या गावाचं नाव सांगितलं तर तुम्ही मान्य करताल, पण एखादा कॉलर धरील बाळा हे खरं आहे का? नाही बोलायचं, चुकून सांगणारच नाही सांगणार. जे माहीत नाही ते बजबज करायचं नाही. कर्नाटकमध्ये एका गावामध्ये चोखोबाराय होते. तिथं चोखोबारायला इंद्रानं सापडलं आणि इंद्राने चोखोबारायला विचारलं, महाराज मी 33 कोटी देवाचा राजा, शचीचा पती, जयंत आणि जयंतीचा पिता आहे. मी अमृताचा कलश घेऊन आलोय, हे शुद्ध करायचंय. चोखोबारायनं सांगितलं, आज मला वेळ नाही, मी आज नाही शुद्ध करू शकत. त्याच्यानंतर उत्तर भारतामध्ये चोखोबारायला जाण्याचा योग आला. तो त्यांच्या मेहुण्यामुळं आला. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहुणा राजा नावाचं गाव, तिथं चोखोबारायची निर्मळा नावाची बहीण होती. ही निर्मळा नावाची बहीण बुलढाणा जिल्ह्यात दिलेली होती. आता त्याच ठिकाणाला आदरणीय, पूजनीय, वंदनीय
सद्गुरू पाचपोर बाबा तिथं चोखोबारायचं मंदिर बांधण्याचा मानस त्यांनी हातात घेतलेला आहे. करतील ते मोठं मंदिर, मोठी व्यक्ती आहे, अधिकारी व्यक्ती करतील. त्यांच्या प्रयत्नाला विटेवरच्या मालकाने यश द्यावं, तेही खरं. ती मुख्य अधिष्ठान आहे मेहुणा राजा. तिथून चोखोबाराय त्यांच्या मेहुण्याच्या योगाने उत्तर भारतात एकदा जाण्याचा योग आला. इंद्र उत्तर भारतात अमृताचा कलश घेऊन गेला. तिथं चोखोबारायनं सांगितलं, अमरेंद्र माफ करा, मी सामान्य माणूस आहे, मला आज अमृत शुद्ध करता येत नाही. इंद्र वापस. असं 4-5 वेळेस झालं, फक्त बाकीचे ठिकाण लक्षात नाही. एक ठिकाण तेलंगणामध्ये सुद्धा आहे, तिथं सुद्धा चोखोबाराय आंब्याची डाल घेऊन एकदा एक वानवळा घेऊन गेलते, तिथं सुद्धा जाण्याचा योग आलता. तिथंही इंद्राचं अमृत चोखोबारायने शुद्ध केलं नाही. मग एके दिवशी चोखोबाराय पंढरपूरला आहेत आणि तिथं इंद्र स्वतःहून आला. तसे देवता चोखोबारायकडे 2दा आलते. एकदा पंढरपूरला इंद्र आला आणि एकदा एक एकादशी सोमवारची आलती. ती एकादशी सोमवारी होती आणि सोमवारी ती एकादशी आली. त्या दिवशी स्वर्गातल्या सगळ्या देवता चोखोबारायच्या घरी भजन करण्याकरता आलत्या. मी सांगत नाही, सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीशी. सोमवारची एकादशी होती, त्या एकादशीच्या दिवशी पंढरपूरला विमान उतरलं. त्या विमानातून पकवाद वाजायला इंद्र उतरला होता. नारद, तुंबर, सांब म्हणजे भगवान शिवशंकर त्या दिवशी, त्या सोमवारच्या एकादशीच्या दिवशी चोखोबारायच्या घरी जागर प्रत्यक्ष शंकरानं केला. गुरुजी पकवाद वाजायला इंद्र होता आणि द्वादशीच्या पंगतीला पंढरपुरातला मालक आणि मालकीन त्यांच्याकडं द्वादशीला, सोमवारी एकादश म्हणल्यावर द्वादश कोणतीची आली? मंगळवारी. आणि त्या मंगळवारच्या द्वादशीला विटेवरचा मालक आणि मालकीन चोखोबारायच्या घरी दही भाताची पंगत खाल्ली. मी काही पाहला नव्हतो सज्जनांनो, तितकी पात्रात आहे का गिरगावच्या बाळ्याची? नाही, पण हे पाहण्यासाठी नाथबाबा होते. एका जनार्दनी आईशी चोखी याची मात आणि जेवे पंढरीनाथ त्याचे घरी, पैठणच्या मालकांचं वाक्य. असे भगवान चोखोबारायच्या घरी एकदा आलते आणि आज इंद्र आलाय. आणि मग इंद्र ज्या वेळेला चोखोबारायकडे पंढरपुरात आला त्यावेळेला चोखोबाराय मंगळवेढ्याला राहत होते. आणि मंगळवेढ्याहून चंद्रभागेच्या तीरावर एका लिंबाच्या झाडाखाली चोखोबारायचं भजन चालू होतं. वास द्यावा पंढरीचा. याच्यावर सांगतोय नामदेवरायनं पंढरपुरात जागा का मागितली हा पुरावा तुम्हाला देतोय. च्या अगोदर दिले पण हा ऐका. आणि त्या लिंबाखाली चोखोबारायचं भजन चालत असताना इंद्राने विचार केला, कशाला यांच्या भजनात अडथळा म्हणून झाडावर बसला. लिंबाच्या फांदीवर इंद्र अमृत घेऊन बसला. म्हणून लिंबाच्या फांदीमध्ये, लिंबाच्या झाडामध्ये लक्ष्मीचं अधिष्ठान आहे, पिंपळाच्या झाडामध्ये विष्णूचं अधिष्ठान आहे. म्हणून आषाढ महिन्यामध्ये लक्ष्मी देवीला पाण्याचा तांब्या ताटात घेतात, त्या ताटात लिंबाचा डाखळा ठेवतात आणि लक्ष्मी देवीच्या दर्शनाकरता लिंबाचा डाखळा घेऊन जात होते. आषाढ महिन्यामध्ये लिंबात लक्ष्मीचं अधिष्ठान. पण मध्यंतरी ह्या 10 वर्षात काही पांचटायनं त्याच्यात बदल केला. त्या लिंबाचा डाखळा न नेता ढवळे लिंब नेऊ लागले आणि त्या लक्ष्मी देवीला मरियाई नाव ठेवलं. असं काही पांचटाईनं मधात बदल केला आणि ते आपण नालायकांनी स्वीकारला. तुम्हाला एक सांगू का, गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा जास्त हलकट असतो. गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा जास्त हलकट असतो. असे कसलेही वितंडवाद सहन करणं वारकरी संप्रदाय मानित नाही. शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी भूती केते. नालायक देवांच्या पुढं आपली पवित्र कपाळं आपटू नका. अहो, देवी ती आवडावी की जी देवी सात्विक आहे. त्या देवीला कोंबडे चलतेत, ज्या देवीला ढवळे लिंब चलतेत, ज्या देवीला बोकडे चलतेत, अशा देवीपशी, अशा देवाईपशी तुम्ही पवित्र डोके आपटू नका. बोकड्या लय नालायक असतो. किती नालायक बोकड्या सांगू तुम्हाला. शेतकरी मी आहे, तुम्ही सुद्धा शेतकरी आहेत, इथं बसलेले सगळेच शेतकरी आहेत. आता जरा जरा बरे झाले असताल तरी पण तुम्ही रानातल्याच ज्वारीच्या भाकरी खातान. तुम्ही काय चांदीच्या भाकरी सोन्याचं पिठलं थोडंच खातात. शेतातल्याच ज्वारीच्या भाकरी खातात ना सगळे शेतकरी आहेत. बोकड्या किती हरामखोर असतो गुरुजी सांगतो. बोकड्या जन्माला आल्याच्या नंतर
आज सकाळी जर 9 वाजता बोकड्या जन्माला आला तर आजचा दिवस पाहिला, आजची रात्र पाहिली, उद्याचा दिवस पाहिला आणि उद्याची रात्र पाहिली, आणि परवाच्या दिवशीचा सूर्य बोकड्यानं पाहिला की त्याला बहीण कळत नाही. भगिनीस बांधवा असती तो जायो, बहिणीच्या मधलं अंतर ज्या नालायक प्राण्याला कळत नाही, इतका हलकट बोकड्या ज्या देवाला आवडतो तो देव किती हलकट असेल याचा तरी विचार करा ना तुम्ही. तुम्ही याला बी टाळ्या वाजवायले. ज्या प्राण्याला आपली बहीण तिसऱ्या दिवशीचा सूर्य पाहिल्यावर कळत नाही, इतका हलकट बोकड्या ज्या देवाला कापल्या जातो त्या देवांना आपण मानायचं नाही. असो, त्या मंगळवेढ्यामध्ये इंद्रानं विचार केला, या लिंबाच्या झाडावर चला लक्ष्मीचा अधिष्ठानी, लक्ष्मी देवीचं अधिष्ठानी त्याच्यामध्ये गोडसं. मध्यंतरी आपण मात्र करून टाकलं. मात्र करणारी लोक बरीच असतात, येत असतात. आपल्या भारत देशात पाठ्यपुस्तक निर्मितीमध्ये तुकोबारायच्या अभंगवाणी, ज्ञानोबारायच्या अभंगवाणी, मीराबाई आदी करून या साधू संतांचे चरित्र होते. 1964 साली पदाचारी मिशन संस्था भारतात आली आणि या नालायक संस्थेनं, विदेशी संस्था होती, या संस्थेनं पाठ्यपुस्तक निर्मितीवर घाला घातला आणि या पाठातले पवित्र धडे, राजे महाराजांचे चरित्र काढून टाकले. चांगल्या कविता काढ्या, दुसऱ्याच कविता घोषिल्या. पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी माझ्या पप्पाची, लेकरं कोण्या भूताचे, ह्याच कविता कोचल्या मधामध्ये. मी ताक पितो, मी दूध पितो, मी वड्यानं फिरतो, तू बोंबलत फिरत जाय, असल्याच कविता घातल्या. नाही तर खूप सुंदर कविता होत्या, सुंदर पाठ होते. या देशातल्या तरुणाला श्रावणाने आपल्या आईवडिलाची कशी सेवा केली त्या श्रावणाचं चरित्र होतं, फार मोठं होतं. आता 24मध्ये अभ्यासक्रम बदलणार आहे, त्याच्यात 27 ते 32% अभ्यासक्रम आता परमार्थातला येणार आहे, घ्यावाच लागेल. त्याच्याशिवाय या देशाची संस्कृती उंच जाणं शक्य नाही. पवित्र देश आहे. अहो, या देशातली संस्कृती बाकीच्या देशातली लोक घेतात, इतकी पवित्र संस्कृती, पण 1964 साली पदाचारी मिशन संस्थेने बट्ट्याबोळ केला. हे बट्ट्याबोळ करणारे मधातच येते, तो दुसरे देव उभे करणारे, आणि यायला तर काही कामच नाही. एखाद्यानं सांगावं ह्या सुरूच होत्यात, असं नका करी जाऊ. द्वारकाबाई, सखूबाई, अंतिकाबाई, मंजुळाबाई, कस्तुराबाई, वचाबाई, असं करू नका. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या राज्यातली आहोत आपण भांगाऱ्या भुंगाऱ्याचं ऐकायचं नाही, त्याचं वजं घेतल्यावर आपली मान मोडन. आपण ज्ञानोबाराय तुकोबारायचं ऐकायचं. उपास पण दुसरे धरायचे नाही. उपास तीनच सांगितले माझ्या माईंनो. एक एकादशी सांगितली, एक सोमवार सांगितला, आणि शक्य असेल तर प्रदोष सांगितला. याच्या व्यतिरिक्त आणि 5 उपवास वर्षाला एकदा सांगितले, त्या परवान्या येतात. याच्या व्यतिरिक्त एकही उपवास सांगितला नाही. पण तुम्ही उपवास जास्त धरतात म्हणून माणसापेक्षा व्यसनी नसताना तुम्ही जास्त दवाखान्यात जातात. माणसं व्यसनी आहेत पण कमी दवाखान्यात जातात, बायका व्यसनी नाहीत तरी पण जास्त दवाखान्यात जातात. याचं एकमेव कारण आहे तुम्ही मर्यादेपेक्षा जास्त ज्ञानोबाराय तुकोबारायने जे उपवास सांगितले नाही ते धरतात. धरू नका. एक जण म्हणला मी सोमवार धरीत नाही पण चतुर्थी धरतो. तुला यम इतका हानीन म्हणलं भडव्या, तू सोमवार धरीत नाही चतुर्थी धरतो, मला सांगायला तू शहाण्या. तुम्हाला एक सांगू का, चतुर्थी कोणाचा उपवास आहे? गणपतीचा. आणि सोमवार कोणाचा उपवास आहे? महादेवाचा. आणि महादेव गणपतीचे कोण आहेत? वडील आहेत, आहे का नाही? बरोबर आहे. मग वडिलाच्या तोंडात मारल्यावर ज्या पोराला आनंद वाटतोय ते पोरगं असतं का? हां, गणपती बाप्पानं आपली आई एका फार संकटातून सोडली. सामान्य आहेत का गणपती बाप्पा? आणि भगवान शिवशंकराचा उपवास त्याला डावलता. जर गणपतीला मानित असतील तर गणपती त्या भक्ताला मानणार नाहीत. लक्षात ठेवा, ज्याला सोमवार धरायचा त्यालाच चतुर्थी धरायचा अधिकार आहे. जो सोमवार धरीत नाही त्यानं चतुर्थीसाठी येणाच द्यायचा नाही, सती निघायचंच नाही. मी ठाम सांगतो, कॅमेरा चालू आहे, तुम्ही एवढी मोठी लोक आहेत, माझ्याकडे पुरावे देईल तुम्हाला. कितीतरी श्लोक सांगेल, कितीतरी ओया सांगेल, त्याच्यासाठी मी वाचून सांगतोय. 250 ग्रंथ वाचलेत, भुसकट नाही, तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद म्हणून वाचतोय. नाही तर माई कुठे एकट्याची टप्पर आहे ती का? माई ताकद थोडीची. मला कृपा झाली माझ्या त्या पवित्र भूमीची, ग्रामदेवतेची, सरस्वतीची, म्हणून सांगतोय. काही नाही करायला पाहिजे. उपास जे शास्त्रांनी सांगितले का, म्हणे मी लवंगावर मंगळवार धरीते आणि नवऱ्याला चहा देईनच. हो,
लवंगाव मंगळवार धरीते नवऱ्यावर. जी बाई नवऱ्याला कमी मानिती न देवाला जास्त मानिती, ही बाई ज्या भागात आहे त्या भागात पाऊस कमी पडतो. गळ्यात शपथ. सकाळच्या बाळ्या मरण खोटं सांगत असेल तर हा मी खोटं कशाला सांगू वक्त्याने. भार्या सुजायते सपत्नी सखे स्थितोषियम भ्रतारेव च पुनितान्मकेषु यत् पावना. जी बाई पंढरपुरातल्या मालकापेक्षा काशीतल्या मालकापेक्षा नवऱ्याला जास्त मानती, त्या बाईला हे दोन्ही देव नमस्कार करते. तिची देवावरी सत्ता. महाराज आल्यावर काजू टाकून दूध देती, बदाम टाकून दूध देती, केशर टाकून दूध देती महाराज घरी आल्यावर. आणि नवऱ्यांच्या हाकर म्हणल्या म्हणली सकाळी डोसला होता. आशाबाईचं तोंड पाहिल्यावर 5 गाई कापल्या इतकं पाप लागतंय. हो, नवऱ्याला खालीवरी बोलणाऱ्या 3 जणी उभ्या राहा तुम्ही पटकन. मी फटफट नाव घेईन, लवकर उभ्या राहा. हे उठ 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 पटकन उठ. कालच शादेल असतो नवऱ्याला, कालच. हो, भिताडाला मुंडकं हाणायला पाहिजे तू. फोटोस तर उठा तुम्ही 3 जणी. बरं नाही, घाम यालाय, पुसा घाम ते पुसा. उद्याचा काला हो द्याच्या नाहीत. त्याला वाटलं खरंच कळतं का नाही याला. गाय भरल्या होत्या अशा डपडप करू लागल्या. बाई म्हणतं का नाही पटकन नाव घेतं का नाही. पण तुम्हाला एक सांगू का, मी असं म्हणल्यावर मला 25 जणी गावसाल्या. त्याला वाटलं आपण बी कधी मध्ये गुच्चे हाणतो तर आपलं बी नाव घेतं काय. मला लगेच कळाल्या आणि त्या लगेच कळल्या. मी एसटीन प्रवास करू लागलो. कसं कळतंय सांगतो तुम्हाला कसं गावसाल्या म्हणतं. मी एसटीन प्रवास करू लागलो आणि चोट्ट एसटीत घुसलं. गर्दी होती आणि चोट्टच म्हणलं चोरापासून सावधान राहा, खिशे कापूपासून सावधान राहा. चोट्टच म्हणलं. मग ज्याच्या जो पैसे होते त्याने जिथं जिथं पैसे ठेवले तिथं हात लावले. म्हणजे चोराला येईना दाखिले ना आमचे पैसे इथे आहेत. आणि माझ्याकडे 150 होते. मी शर्टाच्या कपात घातले ना असे मुड पिलते. हो, मी नुसता असा हात केला. चट्ट म्हणलं यात जाऊ काय नाही. त्याने 7-8 जणांचे हाणले. मी कशाला कप काढीन ते. तसं ते चोर हुशार असते, तसं मी बी याच्यातला चोरच आहे. मी पटकन गवशिल्या. कोण कोण गुच्छे देत्यात, कोण कोण खालीवरी बोलत्यात. असं लोक काय देखता आव जाव बोलणं, घरात गेल्यावर खालीवरी बोलणं. महादेवाला किती पाणी घालायलीस, किती बेल वाहलीस, आणि पांडुरंगाला किती मंजुळा वाहलीस. काहीच सांगू नको मंजुळा. पतीसपेक्षा दुसरा देव मोठा कोणताच नाही. काय सांगू लागलो, इंद्र तिथं हालता, इंद्र इंद्र हेच सांगू लागलो ना. आणि इंद्राने विचार केला आपण आता कशाला यायला त्रास द्यायचा. त्या लिंबाच्या फांदीवर इंद्र बसला आणि इंद्र निघून गेला. 5 प्रकारचं आमरस शुद्ध झालं. त्याच्या पुढचा प्रसंग सांगतो. एके दिवशी इंद्र ज्या वेळेला भजना करता आलता सोमवारच्या एकादशीला, त्या दिवशी गुरुजी इंद्रानं चोखोबरायला विचारलं, चोखोबराय मी तुम्हाला कर्नाटक प्रांतात भेटलो, तुम्हाला उत्तर भारतात भेटलो, एकदा तेलंगणामध्ये भेटलो, अजून काही पावत्या दिल्या त्यानं, या ठिकाणी तुम्हाला भेटलो. अमृत तुम्ही शुद्ध करण्यासाठी नकार दिला आणि पंढरपुरात आल्यावर शुद्ध का केलं. तर चोखोबरायनी सुढाळपणानं सांगितलं, देवेंद्रा अमरपुरीच्या राजा, अमृत शुद्ध करण्याची ताकद माझ्यात आहे, पण ती ताकद फक्त पंढरपुरात आल्यावर चलती. म्हणजे चोखोबराय सुद्धा अमृत शुद्ध पंढरपुराच्या व्यतिरिक्त करत नव्हते. इतकं पंढरपूर पवित्र म्हणून वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. कशा करता संतांची संगती पाहिजे, तर वासना इतकी विचित्र पहा त्या रावणा काय झाले. आणि या वासनेचा पूर्ण जाळी मुळी सगट वासना संपवायची ताकद संतांच्या पायाला लागलेल्या मातीते. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळोने जाय, म्हणून सदा संग हरिदासाचा. म्हणून मला संतांची संगती देऊन टाका. विठोबा रखुमाई, 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 विठोबा
कुमाई हो त्या सात्विक सदाचारी पुण्यशील पावन मागण्या संत शिरोमणी नामदेवरायांनी विश्वाच्या मालकासमोर केल्या. काही मागण्या असतात. आमच्या पोरीस गावातल्या पोरीस लग्न झालं गुरुजी, आणि असंच कीर्तनाला आलो. त्या गावातलं पोरगं बरं वाटलं, सात्विक होतं, आणि त्या पोरीच्या बापाला सांगितलं बरं पोरग आहे बाबा, ते हिशोबात आहे, काम करतंय, 2 पैसे घरी आणतंय, लबाड्या करीत नाही. आणि सोयरी केली, लग्न लावलं, सगळं झालं. पण त्या पोराची माय जास्त लागत होती. नामदेवरायाच्या मागणीनं आपली मागणी शेवटची सांगून पूर्णविराम. टायमाला सोडा तर लोक म्हणते आता नाही पहिल्यासारखं राहिलं. असं काही माणसं पहिल्यांदा आलोय 5 मिनटं घेतो फक्त, पूर्णविराम करतो. आणि मग ती जरशी दाढ होती, ती पोरगी घरी आली. मी म्हणलं काय झालं बाई? काय नाही म्हणे, मालक चांगले आहेत, सासरे चांगले आहेत, दीर चांगला आहे, नणंद चांगली आहे, माझी सासूच लय लागत आहे, काही मागती. म्हणलं म्हणती का पंढरपूरला न्या? बाई तशी तर लय पाकिस्तानी येते, ती नाही पंढरपूर आवडत. आणि म्हणलं मग काय मागती? काही नाही, ती म्हणली आता वापस येताना मांडव परतणीला आल्या गोणी भरून बुंदीचे लाडू आण. म्हणलं काय करायची इतके भावभावकीला 5-25. आता ते शिदुरीचा लाडू वाटी तिथंच केवढा, कोरभर चपाती, आणि ते चष्म्यान पाहावं लागतो ते लाडूचा तुकडा असा वरी टाकलेला, आणि ते वाटलं की झालं. नाही, आमच्या आत्या म्हणल्या एक गोणीभर पाहिजे. तर मग आमच्या गावात दुकानदार होतं, त्याला म्हणलं दी बाबा हरभऱ्याची डाळ. का नाही दिलंस मग राशन देऊन टाक. त्यानं देऊन टाकली. गिरणीवाल्याला फुकटच दळायला लावली. ते म्हणला फुकट कस काय? म्हणलं तू या आकड्याचा फोटो काढाय, आता MSC बिल टाकतो. ते म्हणला ते डिलीट कर. माझ्याकडे कुठं मोबाईल येते उगं म्हणलो मी. आपल्याकडे मोबाईल नाही, या चांगला मोबाईल आहे गुरुजी, याच्यात खराब येत नाही आणि याच्यातलं बाहेर जात नाही. तुमचे मोबाईल लय भांगारे बापा, जे जाऊन ते पण बाहेर जातंय. नसलेले कुदांड होते त्या मोबाईलने, त्याच्यापेक्षा त्याच्यात खराब घेतच जाऊ नका. चांगले तर आपलं नशीब खोटं आहे, आपल्याला जवकत नाही. बरं आहे आपलं असाच. काय सांगू लागलो, त्या गिरणीवाल्यानं फुकटच दळून दिलं. आणि भावकीच्या बाया असते लाडू वळायला बल्ले यायला, काय पैसे द्यायचं काम नाही. कुखाचं बोट, चहाचं घोट, चल होय घरला. भावकीच्या इथं ती शिदुरी करायला काय, कुखाचं बोट, चहाचा घोट, चल वय घरला. आणि तो चहा असा दुधाचा पत्ता नाही, किर्लोस्कर इंनाचं जळालेला आईल इतका चहा काळा फाक असतो तो. पण ते मानाचा चहा असतो. कुद्याला शिदुरी गिदुरी केली, सगळं झालं पद्धतशीर. आणि मग पिशवीत भरली. त्या पोरीची माय म्हणली महाराज तुम्हाला कीर्तन आहे का उद्या? म्हणलं नाही. मग बबीच्या शिदुरी संग जा ना. तर म्हणलं जातो, काय हरकत नाही. मग आता ती शिदुरी आम्हाला आणायची गुरुजी. मग आम्ही गिरगावून गणेशपूरला शिदुरी आणली. तिथून देवगाव फाट्यावर आलोत, शेलूला आलोत, पाथरीला आलोत, पाथरीहून मग कसं बी तेलगावला आलोत, तेलगावून धारूरला आलोत, केजला आलोत, आणि केजून काळी पिवळी लागली. इकडंच देईल ती पोरगी तुमच्या इकडंच. मग काळी पिवळी लागली तर केजचा बाजार होता. आम्हाला इतकं येत उशीर झाला ना. मग त्या काळ्या पिवळीवर आमची लाडूची थैली टाकली. आणि त्याच बाजारात बुट शिवणारा एक मामा होता, त्यानं त्याचं दुकान बी त्याच्याच थैलीत होतं, युरियाच्याच खताच्या. आणि आमच्या ते युरियाच्या थैलीतच लाडू बी होते. आणि त्याचं बुट शिवायचं दुकान बी युरियाच्या थैलीतच होतं. त्यानं त्याची थैली त्याच काळ्या पिवळीवर टाकली आणि आमची त्याच्यावर टाकली. आता त्याला पुढं जायचं होतं, तिकडं पाटोद्याकडं ना आम्हाला अलीकडंच उतरायचं होतं. इथंच दिल 3 पोरगी आमच्या इथली मनान तोरक. ह्या पाटीवर उतरलो. त्याला म्हणलं थांब बापा, आम्ही 3 जण होतो. मी 2-3 बाऱ्या थैली घेतली होती. आता त्याला म्हणलं आम्ही महाराज हे लोक जरा मला म्हणते याच्यात डोसक्यावर थैली तुम्ही घ्या ना रे. तर यायनं लाडूची ठुलीन त्या बुट शिवणाराची घेतली. सारख्या होत्या दिसायला. मागण्या बघा ना किती पांचट असतात काही काहीच्या. मग ती डोसक्यावर घेतल्यावर ते कर वाकू लागलं. मी म्हणलं अरे मी 3 बाऱ्या घेतली तर वाकलो नाही, घेऊन पाय ना.
मी घेऊन पाहिली तर म्हणलं पाऊस घेऊस आलता कडे लाडू भिजले म्हणा होतं ते कास होत नाही इतके कस काय जड झाले. आता त्या थैलीत ते रुमणन कुच्यान टोच्यान चटच होतं न ते. आणि मग मी